इनहेरिटन्सच्या थिअरीमध्ये आपण काय बघितलं की पॅरेंट क्लास आणि हे चाइल्ड क्लास, पॅरेंट एंटिटी आणि चाइल्ड एंटिटी. मग पॅरेंटला सुपर क्लास सुद्धा म्हणतात, पॅरेंट क्लासला सुपर क्लास म्हणतात आणि चाइल्ड क्लासला काय म्हणतात, सब क्लास म्हणतात. मग आता हा पॅरेंट क्लास आहे, पॅरेंट एंटिटी आहे, तर याच्याकडे कोण कोण नेम, ऍड क्लास काय, स्टुडंट आणि एम्प्लॉई. मग स्टुडंट आणि एम्प्लॉई हे काय आहेत, पर्सनच आहे. पर्सन, एम्प्लॉई इज अ पर्सन, बरोबर. स्टुडंट इज अ पर्सन, एम्प्लॉई इज अ पर्सन. मग इथे इज अ हे काय रिलेशन झालं, हे काय झालं, इनहेरिटन्स रिप्रेझेंट करतं. म्हणजे पर्सन हा काय आहे, पॅरेंट क्लास. मग पॅरेंट क्लासच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते चाइल्ड क्लास इनहेरिट करणार. जसे पॅरेंट कडून चाइल्ड कडे जे गुण इनहेरिट केले जातात, स्किल्स आहेत ती इनहेरिट केली जातात त्याप्रमाणे. म्हणून हे आधार कार्ड नंबर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस हे स्टुडंटचे सुद्धा असणार, हे कॉमन फील्ड. स्टुडंटचा सुद्धा आधार कार्ड नंबर असणार, एम्प्लॉईचा सुद्धा आधार कार्ड नंबर, काहीतरी सुद्धा नेम असणार, स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर असणार, एम्प्लॉईचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर असणार, काहीतरी ऍड्रेस असणार, एम्प्लॉईचा सुद्धा ऍड्रेस असणार. म्हणून जर आपण याला चाइल्ड क्लास मानलं, पर्सनचं जर चाइल्ड क्लास आपण याला बनवलं, तर आपल्याला या ज्या 4 कॉमन प्रॉपर्टीज आहेत, आधार कार्ड नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, या परत एकदा डिफाईन करायची गरज नाही खाली स्टुडंट आणि एम्प्लॉई साठी. त्याऐवजी आपण काय करणार आहोत, तर त्याऐवजी ज्या काही एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत ज्या या पॅरेंट क्लासकडे नाही आहेत ते आपण इथे स्पेसिफाय करणार आहोत. म्हणून इथे बघा, स्टुडंट आणि एम्प्लॉई. मग स्टुडंटकडे एक्स्ट्रा काय, रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर, जो पर्सनकडे नाही आहे. आणि आणि सॅलरी, मग हे फील्ड पर्सनकडे नाही. पॅरेंट क्लास पेक्षा चाइल्ड क्लास मध्ये एक्स्ट्रा प्रॉपर्टीज असू शकतात, समजलं. म्हणून काय म्हटलं जातं एमसीक्यू मध्ये आणि विचारलं जातं की जो चाइल्ड क्लास आहे तो रिच इन फंक्शनॅलिटी कोण आहे, फंक्शनॅलिटी मध्ये श्रीमंत कोण आहे, फंक्शनॅलिटी मध्ये रिच कोण आहे, कोण आहे, तर चाइल्ड क्लास. कारण चाइल्ड क्लासकडे पॅरेंट क्लास पेक्षा जास्त प्रॉपर्टीज असू शकतात. पॅरेंट क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज तो इनहेरिट करतो आणि त्याचबरोबर त्याच्या काही स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्टीज असतात. म्हणजे स्टुडंटचा रोल नंबर, एक्झाम सीट नंबर या त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज झाल्या, त्या पॅरेंट क्लासकडे नव्हत्या. एम्प्लॉईचा एम्प्लॉई आयडी आणि सॅलरी हे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज झाल्या, ज्या पर्सन या क्लासकडे नव्हत्या, म्हणजेच पॅरेंट क्लासकडे नव्हत्या. म्हणजे चाइल्ड क्लासकडे एक्स्ट्रा प्रॉपर्टीज असतात आणि पॅरेंट क्लासकडून आलेल्या सुद्धा सर्व प्रॉपर्टीज असतात. इथे इज अ हे रिलेशन दिलं म्हणजे UID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस ही सगळी फील्ड स्टुडंट आणि एम्प्लॉईला सुद्धा मिळाली, असा हा इज अचा अर्थ आहे, इज अ रिलेशनचा. तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये ERD डायग्राम म्हणून शिकवली जाणार, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. त्यामध्ये हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळेल. मग तुम्हाला इथे फक्त एक्झाम्पल म्हणून इनहेरिटन्स म्हणजे काय ते दाखवण्यासाठी म्हणून मी काय केलं, इथे ही डायग्राम काढून दाखवली. मग असं आता आपल्याला काय करायचं आहे, आता याचं एक आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत, ठीक आहे. मग आता आपण हा IDE ओपन केला. IDE म्हणजे काय सांगितलं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट किट, बरोबर. मग प्रॅक्टिकल करून दाखवण्यासाठी मी इथे एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो, न्यू काय, जावा प्रोजेक्ट. प्रॅक्टिकल्स नाव दिलं त्या प्रोजेक्टला आणि नंतर इथे काय करणार, बाकी काही चेंज करत राहणार नाही. ही प्रॅक्टिकल्स सगळी कुठे सेव्ह झाली पाहिजे, तो पाथ इथून तुम्ही निवडू शकता. यूज डिफॉल्ट लोकेशन, इथून तुम्ही पाथ निवडू शकता ब्राउज वरती जाऊन. तर मी काय करतो, डिफॉल्ट लोकेशनच वापरतो जे मी सेव्ह करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर इथे फिनिश. हे मॉड्यूल नेम वगैरे पाहिजे का आम्हाला, त्याची काही गरज नाही, डोंट क्रिएट करणार. मग इथे हा प्रॅक्टिकल नावाचा हा प्रोजेक्ट बनलेला आहे. मग पहिला JRE सिस्टीम लायब्ररीज, यामध्ये लायब्ररीज ऍड केलेल्या आहेत आणि दुसरी SRC, हे काय झालं, पॅकेज झालं. मग या सोर्स पॅकेज मध्ये, SRC म्हणजेच काय, सोर्स, या सोर्स पॅकेज मध्ये मी एक क्लास क्रिएट करणार. मला इनहेरिटन्स करून बघायचं आहे ना, म्हणून मी एक काय करतो, 2 क्लास बनवतो, 3 क्लास बनवतो. पहिले तुम्हाला 2च बनवून दाखवतो, स्टुडंटचा आणि पर्सनचा. आधी आपण पॅरेंट क्लास बनवूया, पर्सन.
इथे क्लासचं नाव टाईप करायचं आणि फिनिश बटन वरती क्लिक करायचं. मग इथे हा पर्सन हा क्लास बनला. तर आता पर्सन कडे काय काय असणार? एक म्हणजे काय सांगितलं त्याचा आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर आहे तो 12 डिजिटचा असतो. मग इंटिजर आणि लॉंग हे डेटा टाईप वापरून काही उपयोग नाही, कारण ते एवढा मोठा नंबर स्टोअर करून ठेवू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, ते स्ट्रिंग वापरणार. स्ट्रिंग UID आधार कार्ड नंबरसाठी. त्याच्यानंतर स्ट्रिंग नेम, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा 10 डिजिटचा असतो म्हणून स्ट्रिंग कॉन्टॅक्ट आणि स्ट्रिंग ऍड्रेस. एवढं झालं की याच्या पुढे मग आपण काय करणार, याला गेटर सेटर ऑटोमॅटिक आपल्याला ते करून देतं ना, जनरेट करून. काय करायचं, ते सोर्स वरती जायचं. आधी काय करायचं, आपल्याला गेटर सेटर नक्की कुठे डिफाईन करायचे, तिथे हा कर्सर नेऊन ठेवायचा. हा लुकतोय तो कर्सर. आणि तो झाल्यानंतर इथे सोर्स वरती क्लिक करून जनरेट गेटर सेटर्स चारही प्रकारच्या मला पाहिजेत, किंवा इथून सुद्धा तुम्ही डिसिलेक्ट ऑल सिलेक्ट ऑल करू शकता. आणि इथे जनरेट बटनवर क्लिक करणार. यामुळे काय झालं, इथे या गेटर सेटर्स मेथड आल्या. बरोबर. मला एक कन्स्ट्रक्टर पाहिजे. कन्स्ट्रक्टर कुठे पाहिजे, इथे पाहिजे. म्हणून इथे मी कर्सर नेला आणि सोर्स वरती जाऊन मी जनरेट कन्स्ट्रक्टर चौघांना क्लिक केलं आणि इथे जनरेट बटन वरती क्लिक केलं. हा कन्स्ट्रक्टर बनला. मग टू स्ट्रिंग मेथड सुद्धा बनवतो. गेल्या वेळेला आपण 3 गोष्टी केल्या होत्या, गेटर सेटर, कन्स्ट्रक्टर आणि टू स्ट्रिंग. तीच प्रोसिजर फॉलो केली, बाकी काय नवीन नाही आहे. पर्सन क्लास बनवला. त्यानंतर मी आता काय करणार, दुसरा एक क्लास बनवतो. तो म्हणजे काय, स्टुडंट क्लास. सॉरी, पॅकेज मध्ये नाही हा, इथे नाव द्यायचं. हे पॅकेज आहे, इथे नाव द्यायचं नेम स्टुडंट. आता स्टुडंट क्लास बनवला. मग आता याच्यामध्ये जसे आपण या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या, UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस, या स्टुडंटला सुद्धा येणार. पण मगाशी जी डायग्राम दाखवली त्यामध्ये आपण स्पेशली दिल्या होत्या का, नाही. तर आपण काय केलं होतं, इनहेरिटन्स दाखवला होता. मग स्टुडंटच्या फक्त एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत त्याच फक्त आपण बघितल्या होत्या. बरोबर. म्हणून एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत त्याच इथे मी लिहिणार. इंट रोल नंबर. रोल नंबर काय 1 2 3 4 असतो. 1000 असेल, 10,000 असेल, तो मावू शकतो. एवढा काय मोठा 10 डिजिटच्या 9 डिजिट 8 डिजिटच्या वरती जाऊ शकत नाही तो सहसा. तर इंट रोल नंबर. त्याच्यानंतर आणि काय होतं स्टुडंटकडे, आणखी एक स्पेशल प्रॉपर्टी काय होती, एक्झाम सीट नंबर. एक्झाम सीट नंबर हे घेऊया का, स्ट्रिंग घेऊया एक्झाम. तर तुम्ही असं जेव्हा असतं एक्झाम सीट नंबर असं लिहिलं तर काय होतं, मध्ये ही स्पेस पडली जाते. त्याच्यामुळे तो व्हॅलिड कीवर्ड नाहीये, व्हॅलिड व्हेरिएबल नाहीये. मग व्हेरिएबलला नाव देण्यासाठी, व्हेरिएबलला काहीतरी नाव देण्यासाठी काही नेमिंग कन्व्हेन्शन्स आहेत. ती काय आहे, तर अशी काही मध्ये स्पेस असू नये, हे एक कन्व्हेन्शन आहे. दुसरं काय आहे, व्हेरिएबलची सुरुवात कॅपिटल लेटरने होऊ नये. कॅपिटल लेटरने झाली तर चालेल, पण कोणासाठी, फक्त कॉन्स्टंट असणार त्यांच्यासाठी, जी व्हेरिएबल पुढे जाऊन बदलणार नाही त्यांच्यासाठी. कॉन्स्टंट साठी कॅपिटल वापरलं जातं. क्लासचं नेम देताना सुरुवातीचं लेटर कॅपिटल दिलं जातं. क्लासचं किंवा इंटरफेसचं नेम देताना सुरुवातीचं लेटर कॅपिटल दिलं जातं. जसं इथे स्टुडंट आणि पर्सन आहे. आणि ही जे ऍट्रिब्यूट्स असतात बाकीची रेग्युलर ऍट्रिब्यूट्स, ती स्मॉल लेटरनेच सुरू होतात. मग फंक्शनची नावं म्हणजे मेथडची नावं सुद्धा स्मॉल लेटरनेच सुरू होतात. आणि इथे बघा, हा पर्सन आहे, ही सुद्धा फंक्शन आहे, पण याचं सुरुवातीचं लेटर कॅपिटल काय आहे, कारण हे साधं सुद्धा फंक्शन नाही, हे काय आहे, कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन विच हॅज अ सेम नेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. क्लास नेम प्रमाणे सेम टू सेम नाव असणार, म्हणून इथे कॅपिटल P आलाय, पर्सनचा पहिले लेटर कॅपिटल आलाय. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय सांगितलं, 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं सांगलं. इट इज अ फंक्शन विच हॅज अ सेम नेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय, इट हॅज नो एनी रिटर्न टाईप. म्हणजे यांना बघा, जसं रिटर्न टाईप आहे पब्लिक स्ट्रिंग, पब्लिक व्हॉइड, असं स्ट्रिंग व्हॉइड, इंट वगैरे, डबल फ्लोट, असं काही नसतं इथे. डायरेक्ट पब्लिक नंतर त्या फंक्शनचं नाव आलं. दुसरा पॉईंट झाला. आणि तिसरा काय, विच इज इन्वोक्ड, म्हणजेच काय, कॉल केलं जातं कधी, वेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड, म्हणजेच या पर्सन या क्लासचा इन्स्टन्स बनणार, म्हणजे त्याचं व्हेरिएबल बनणार, सॉरी म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट बनणार. त्यावेळेला
ते फंक्शन कॉल केलं जाणार. मग ही कन्स्ट्रक्टरची बेसिक डेफिनेशन तुम्हाला खूप वेळा सांगितली आतापर्यंत, लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला आणि विचारली जाते. मग म्हणून इथे मी काय करणार, नाव देणार. आता इथे स्पेस असेल तर काय करणार, 3 शब्द आता एकत्र जोडायचे आहेत, एक्झाम सीट नंबर. ते जर मी असे जोडले तर चालू शकतं, पण हे बरोबर दिसत नाही ना. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, यांना जोडलं जातं. जरी ते डॅश काढली तर ऍज अ तो मायनस म्हणून कन्सिडर करतो, सबट्रॅक्शनचा सिम्बॉल म्हणून. मग इथे आपण अंडरस्कोर देऊ शकतो, एक्झाम सीट नंबर असं, म्हणजे जोडून टाकलं एकच व्हेरिएबल बनून. आता सुटसुटीत दिसतं ना. आणि दुसरा एक ऑप्शन काय आहे, अंडरस्कोर काढायचा आणि जिथे दुसरा वर्ड सुरू होतो, दुसरा शब्द सुरू होतो, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल काढायचं, एक्झाम सीट एन ओ, असं तरी आपण बनवू शकतो. कळलं. मग ही जी स्कीम आहे ती कुठे वापरलेली आहे, इथे वापरलेली आहे बघा. गेट यू आय डी, यू कॅपिटल झाला, इथे आपण कॅपिटल दिला होता का, नाही. त्याच्यानंतर गेट नेम, सेट नेम. बघा, गेट आणि नेम, नेम जेव्हा आणि गेट हे दोन शब्द एकत्र आले तेव्हा पुढचा जो वर्ड होता, पुढचा शब्द होता, त्याचं पहिलं लेटर कॅपिटल झालं. गेट कॉन्टॅक्ट, गेट ऍड्रेस. बघा, आपण त्या दोघांपैकी कुठली तरी एक स्कीम वापरायची, अंडरस्कोर वाली किंवा ही पहिलं लेटर कॅपिटल करण्याची शब्द जोडताना. तर आता आपण ही वापरूया, एक्झाम सीट नंबर. ठीक आहे, तर ते झालं. मग या स्टुडंटकडे 2 एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत. मग आता यांच्यासाठी आपण काय करूया, एक कन्स्ट्रक्टर बनवूया. एक कन्स्ट्रक्टर, एक काय गेटर सेटर मेथड, आणि एक टू स्ट्रिंग मेथड. आता हा स्टुडंट क्लास बनला. अजून आपण इनहेरिटन्स केलेला नाही. इनहेरिटन्स म्हणजे हा त्याचा चाइल्ड कसा बनवायचा ते पुढे दाखवतो. मग आधी मी इथे टेस्ट करण्यासाठी इथे एक टेस्टचा क्लास घेतो, जसं आपण गेल्या लेक्चरला घेतला होता त्याप्रमाणे. इथे टेस्ट नावाचा हा क्लास बनवला. मग याच्यामध्ये मी काय करतो, आपली रेग्युलर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ही मेथड घेतो, स्ट्रिंग args. आता ही इथे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इथे ऑटोमॅटिक सुद्धा येते, कंट्रोल स्पेस मारल्यानंतर इथे मेन वरती क्लिक करून एंटर मारला की येते. पण मी मुद्दाम तुमच्यासाठी टाईप करणार, म्हणजे तुमचं ते पाठ झालं पाहिजे ऐकून ऐकून. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा हा ॲरे आहे. मग आता याच्यामध्ये मी काय करणार, इथे स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवतो, स्टुडंट स्टूड, किंवा कालचा आपण एक्झाम्पल घेऊया, अनंत इज इक्वल टू न्यू स्टुडंट. यामध्ये बघा, इथे रोल नंबर, एक्झाम सीट नंबर वगैरे आले. इथे एक देऊ शकतो, इथे एक्झाम सीट नंबर जो काय आहे तो देऊ शकतो. काहीतरी दिला, समजा स्ट्रिंग आहे म्हणून याला मी स्ट्रिंग घेतलं होतं. असं समजा रोल नंबर, सीट नंबर आहे, एक्झाम सीट नंबर. तर आता हा क्लास आहे, याच्यामुळे काय होणार, फक्त स्टुडंट मध्ये डेटा सेव्ह होणार, पर्सन कडे होणार का, नाही. मग इथे जर आपण बघितलं, जर इथे आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट केला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर का, जर आपल्याला इथे पॅरामीटर पास करायचे नसतील, आपल्याला जर मॅन्युअली सेट करायचं असेल, म्हणजे अनंत डॉट सेट रोल नंबर, अनंत डॉट सेट एक्झाम सीट नंबर, तर आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पाहिजे ज्याच्यामध्ये पॅरामीटर नसतात. गेल्या लेक्चरमध्ये दाखवला ना. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपण कसा बनवणार, जसं आपण रेग्युलर कन्स्ट्रक्टर बनवला त्याच पद्धतीने, फक्त चेकबॉक्स आहेत ते सिलेक्ट करायचे नाहीत, हे सगळे डिसिलेक्ट करून टाकायचे, घालवून टाकायचे. हा काय झाला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनला, म्हणजे याला पॅरामीटर आतमध्ये काहीच नाही या गोल ब्रॅकेटमध्ये. जसं इथे इंट रोल नंबर, एक्झाम सीट नंबर आहे, तसं इथे काही नाही. तसंच आपण पर्सनला सुद्धा बनवू शकतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिसिलेक्ट ऑल, जनरेट, बनला. बघा, हे दोन कन्स्ट्रक्टर बनले. हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, त्याला पॅरामीटर आहे, आणि हा नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, ज्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतात. मग आता इथला एरर गेला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवल्यानंतर. मग इथे जर मी आता गेलो अनंत डॉट सेट,
सेट एक्झाम सीट नंबर आणि सेट रोल नंबर हे दोनच गोष्टी आपल्याला इथे दिसतात. बरोबर का? कारण हा पर्सन आहे हे अजून आपण त्याला सांगितलेलं नाही. म्हणजे पर्सन या क्लासचा स्टुडंट हा चाइल्ड क्लास आहे हे अजूनपर्यंत आपण स्पेसिफाय केलेलं नाही. मग ते आपण कसं करू शकतो? तर त्यासाठी एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरणार. एक्सटेंड्स. एक्सटेंड्स कोणाला करतो? एक्सटेंड्स पर्सनला. पर्सनला एक्सटेंड्स करतो. बरोबर. आता मी ही फाईल सेव्ह करतो. आता बघा इथे आता एक्झाम सीट नंबर आणि रोल नंबर सोडून इतर सुद्धा प्रॉपर्टी झाल्या. UID, सेट UID, सेट नेम, सेट कॉन्टॅक्ट, सेट ऍड्रेस. आता या कोणाच्या प्रॉपर्टी झाल्या? तर पर्सन क्लासच्या प्रॉपर्टी झाल्या. पर्सन क्लासच्या प्रॉपर्टीज का आल्या? कारण आपण एक्सटेंड्स पर्सन केलं स्टुडंटला. जर मी हे एक्सटेंड्स पर्सन काढून टाकलं, पुन्हा सेव्ह केलं आणि इथे जर मी चेक केलं आता कंट्रोल स्पेस मारून, तर दोनच येतात बघा, एक्झाम सीट नंबर आणि सेट रोल नंबर. पण जर मी इथे एक्सटेंड्स शब्द वापरला, एक्सटेंड्स पर्सन, इथे बघा आपण पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस केल्या. सेट UID, सेट रोल नंबर, सेट नेम, सेट एक्झाम सीट नंबर, सेट कॉन्टॅक्ट नंबर, सेट ऍड्रेस. समजलं का? म्हणजे काय झालं, या प्रॉपर्टीज ऍक्सेस केल्या कोणी? चाइल्ड क्लासने. कोणाच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस केल्या? चाइल्ड क्लासने. म्हणजे स्टुडंट या चाइल्ड क्लासने पर्सन या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट केल्या. याला काय म्हणतात? इनहेरिटन्स. मग इनहेरिट कशा केल्या? तर एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरून. मग एक्सटेंड्स प्रमाणे इम्प्लिमेंट्स हा सुद्धा एक काय म्हणतो तो एक कीवर्ड आहे. बरोबर. मग एक्सटेंड्स कधी वापरतात आणि इम्प्लिमेंट्स कधी वापरतात? हा इक्वेशन इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. बऱ्याच जणांना ते सांगता येत नाही, गोंधळतात. मग त्याचं एक सोपं लॉजिक आहे, ते तुम्हाला दाखवतो. जर एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करत असेल तर त्याच्यासाठी एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरतात. जर एक क्लास एखाद्या इंटरफेसला इनहेरिट करत असेल तर त्याच्यासाठी इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरतात. आणि एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करत असेल तर त्याच्यासाठी एक्सटेंड्स कीवर्ड वापरतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं? गोंधळून जाऊ शकता. मग बघा, सोपी आयडिया आणतो लक्षात ठेवायची. दोन्ही बाजूला जर सेम प्रकारचे असतील, इथे क्लास इथे सुद्धा क्लास, तर एक्सटेंड्स येणार. इथे इंटरफेस आणि इथे सुद्धा इंटरफेस, दोन्ही बाजूला सेम टाईपचे असतील तर एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरणार. आणि दोन्ही बाजूला जर वेगवेगळे असेल, इथे क्लास आणि इथे इंटरफेस, तर आपण काय वापरणार? इम्प्लिमेंट्स वापरणार. लक्षात आलं? दोन्ही बाजूला जर सेम असतील तर एक्सटेंड्स कीवर्ड वापरायचा. दोन्ही बाजूला जर वेगवेगळे असतील तर इम्प्लिमेंट्स वापरणार. म्हणजे एक क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करतो, एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो, पण एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. समजलं का? इम्प्लिमेंट कधी वापरायचं आणि एक्सटेंड कधी वापरायचं? एक्सटेंडच्या दोन्ही बाजूला बघा क्लास क्लास, एक्सटेंडच्या दोन्ही बाजूला बघा इंटरफेस इंटरफेस, पण इम्प्लिमेंटच्या दोन्ही बाजूला बघा क्लास आणि इंटरफेस वेगवेगळे आहेत ना. जेव्हा सेम असतील, एक क्लास दुसऱ्या क्लासला जेव्हा इनहेरिट करणार तेव्हा एक्सटेंड्स कीवर्ड वापरणार. एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला जेव्हा इनहेरिट करणार तेव्हा एक्सटेंड्स कीवर्ड वापरणार. एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला जेव्हा इनहेरिट करणार त्यावेळेला इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरणार. मग हा इंटरफेस आहे तो आपण पुढे बघणार आहोत ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये, इंटरफेस म्हणजे काय तो. पण त्यापूर्वी हे आपण इनहेरिटन्स म्हणजे काय ते सध्या बघत आहोत. तर आता याची आपण एक थोडी थिअरी बघूया. तुमच्या सिलेबसला ती नुसता लॅब सब्जेक्ट आहे, नुसता लॅब सब्जेक्ट आहे ती, तरी पण जरा मी थिअरी दाखवतो कारण इंटरव्ह्यूच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत ते पॉईंट दाखवतो. जावा टी पॉईंट नावाची वेबसाईट आहे, त्यापैकी बऱ्यापैकी तुमच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, यांच्या बऱ्यापैकी नोट्स तिथे उपलब्ध असतात. जावा टी पॉईंट इनहेरिटन्स. हे क्लास चाइल्ड क्लास जे तुम्हाला मी सगळं सांगितलं तेच सगळं इथे आहे.
इथे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एम्प्लॉई हा चाइल्ड क्लास आहे कोणता, पर्सनचा. त्याचप्रमाणे एम्प्लॉईचा चाइल्ड क्लास कोण असणार, प्रोग्रामर, कारण प्रोग्रामर हा सुद्धा एक एम्प्लॉई आहे. मग इथे पॅरेंट क्लास त्यांनी कोण घेतला, एम्प्लॉई, आणि त्याच्या अंडर कोण आहे, प्रोग्रामर. प्रोग्रामर हा कोण आहे, एक एम्प्लॉई आहे. पण इथे काय केलं, एम्प्लॉईची त्यांनी एक सॅलरी, एक फील्ड घेतलं, सॅलरी 40,000. मग आता क्लास प्रोग्रामर एक्सटेंड्स एम्प्लॉई, म्हणजे प्रोग्रामर हा चाइल्ड क्लास आहे आणि इनहेरिट करतो कोणाला, तर या एम्प्लॉई क्लासला. आणि याचा प्रोग्रामर या क्लासचा स्वतःचा एक एक्स्ट्रा फील्ड आहे, एंटिटी आहे, सॉरी एट्रिब्यूट आहे, ते म्हणजे काय, बोनस 10,000. मग पब्लिक स्टॅटिक वाईड मेन मध्ये काय केलं आहे, प्रोग्रामर पी इज इक्वल टू न्यू प्रोग्रामर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल पी डॉट सॅलरी आणि पी डॉट बोनस. आता ऑब्जेक्ट बनवला आपण चाइल्ड क्लासचं, पण आता प्रिंट काय करतोय, तर पॅरेंट क्लासची व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय. कळलं का? हे जर साईटचे ऍड जर तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, म्हणजे कसं असतं, असे एज्युकेशनल वेबसाईट असतात त्यावरती आपलं मन एकाग्र होत असताना असे काहीतरी ऍड डिस्ट्रॅक्ट करू शकतात तुम्हाला. त्यासाठी काय करायचं, तुम्ही एक ऍड ब्लॉक नावाचं एक्सटेन्शन आहे, ते इन्स्टॉल करून ठेवायचं, म्हणजे ऍड आहेत त्या ब्लॉक केल्या जातात, दाखवतो. तर हा ब्राउझर कुठला तो ओळखायचा आधी, हा गुगल क्रोम आहे ना, म्हणजे ते टाईप काय करायचं, ऍड ब्लॉक प्लस फॉर क्रोम. फायरफॉक्स असेल तर ऍडब्लॉक प्लस फॉर फायरफॉक्स करायचं. मग इथे ऍडब्लॉक प्लस इथे क्लिक केलं, chrome.google.com वरती एक्सटेन्शन आहे वेब स्टोअरवर, जसं अँड्रॉइडचं प्ले स्टोअर असतं तसं, आणि हा ऍडब्लॉक प्लस आहे. हा मी काय करतो, ऍड करतो. मग इथे वरती युट्यूबवरच्या सुद्धा ऍड याने ब्लॉक होतात. हा युट्यूब सुद्धा तुम्हाला स्मूथली दिसणार मग ऍड यायच्या शिवाय. हे काय बघत बसायचं नाही, हे तुम्ही क्लोज केला तरी चालतं. इथे तुमचा ऍड ब्लॉकर ऍड झालेला आहे. मग जेव्हा तुम्ही ब्राउझर रिस्टार्ट करणार तेव्हा ऍड गेलेले असणार. मी आता काय करतो, हा रिफ्रेश करतो. हे बघा, ऍड त्याने मारायला सुरुवात केली खालची, ही ऍड गायब झाली, ही ऍड गायब झाली. रिफ्रेश करून बघूया. याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही ब्राउझर रिस्टार्ट करणार त्यावेळेला बऱ्यापैकी ऍड्स गेलेले असणार. कळलं? आता हे सगळे लिंक मी वरती लोड करून ठेवलेले आहे, ते पुन्हा ओपन करावे लागणार, म्हणून मी आता तो रिस्टार्ट करत नाही. ऍड गेल्या तेवढे मला बस आहे. तर आपण कुठे आलो होतो, सिंटॅक्स काय आहे, क्लास, चाइल्ड क्लास नेम, एक्सटेंड, पॅरेंट क्लास नेम. कळलं? मग इथे काय दाखवायचा प्रयत्न केलाय की चाइल्ड क्लास आहे तो काय करतो, पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी सुद्धा इनहेरिट करतो. म्हणजे इथे सॅलरी डिफाईन करून ठेवलेली आहे पॅरेंट क्लासमध्ये, चाइल्ड क्लासमध्ये फक्त बोनस हे ऍट्रिब्यूट डिफाईन करून ठेवलेलं आहे. मग ही सॅलरी नावाचं ऍट्रिब्यूट याला ऍक्सेस झालं, कोणाला, कसं ऍक्सेस झालं, तर या एक्सटेंड्स या कीवर्डने. बरोबर? त्यानंतर इनहेरिटन्सचे टाईप आहेत, सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, ते आपण बघूया. आधी हे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या पद्धतीने करून दाखवतोय स्टुडंट आणि पर्सनच्या रिलेशनमध्ये. मग इथे आपण आता काय करणार, अनंत डॉट सेट. आता हे ऍड्रेस, कॉन्टॅक्ट, एक्झाम सीट नंबर, रोल नंबर, UID हे सगळे आता दोघांच्या प्रॉपर्टीज झाले. चाइल्डचे प्रॉपर्टीज रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर, आणि पॅरेंटचे प्रॉपर्टीज UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस हे सगळे मिळाले. 4 2 6. कळले ना? पॅरेंटचे 4 प्रॉपर्टीज, स्टुडंटच्या 2 प्रॉपर्टीज मिळून 6 प्रॉपर्टीज आल्या. मग इथे आपण सेट करू शकतो ना, काय सेट करू शकतो, तर पहिला UID, आधार कार्ड नंबर त्याचा काय असेल तो, त्यानंतर अनंत डॉट सेट नेम, त्याच्यानंतर अनंत डॉट सेट कॉन्टॅक्ट. स्ट्रिंग आहे म्हणून मी काय करतो, डबल कोट मध्ये टाकतो. हा कॉन्टॅक्ट नंबर काही लावलेला आहे, हा मला माहिती नाही म्हणून. अनंत डॉट सेट ऍड्रेस, अनंत डॉट सेट, इथे फुल ऍड्रेस टाकू शकता, मी एक्झाम्पल साठी शॉर्ट मध्ये घेतलाय. अनंत डॉट सेट रोल नंबर, रोल नंबर 1. रोल नंबर साठी आपण इंटिजर फील्ड वापरलाय. अनंत डॉट सेट एक्झाम सीट नंबर,
एक्झाम शीट नंबर समजा BE डॅश कॉम्प्युटर डिपार्टमेंट सेम 3 आणि इथे रोल नंबर किंवा शीट नंबर एक्झाम शीट नंबर 111 असेल. आणि आता आपण प्रॉपर्टीज सेट केल्या बरोबर. प्रॉपर्टीज सेट केल्यानंतर आता आपण काय करणार, टू स्ट्रिंग करणार. मग आता गंमत बघा, मी आता स्टुडंटच्या जागी या सगळ्या मेथड्स काढून टाकल्या. गेटर सेटर टू स्ट्रिंग याला एक्सटेंड करून ठेवलेलं आहे. मग अशी या मेथड जनरेट केल्या होत्या कधी, एक्सटेंड पर्सन करायच्या आधी. जर मी आता करायला गेलो या सगळ्या मेथड्स पुन्हा, तर काय फरक होतो तो बघा. पहिलं मी काय करतो, कन्स्ट्रक्टर करतो. हा सुपर कीवर्ड का वापरला जातो, तो सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी. मग हे सुद्धा तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली करून. सुपर कीवर्ड, स्टॅटिक कीवर्ड हे आपल्याला पुढे आहेत. त्यानंतर गेटर सेटर मेथड बनवतो. आणि टू स्ट्रिंग मेथड बनवतो. आता ही टू स्ट्रिंग ही मेथड कोणाची आहे, ओव्हरराइड्स टू स्ट्रिंग इन अ पर्सन म्हणजे पॅरेंट क्लास मधली. मग जर मी हा क्लास रन केला तर कोणाची टू स्ट्रिंग होणार मेथड कॉल, ती बघा जावा ऍप्लिकेशन म्हणून मी रन करतो. एरर आलाय म्हणतो, कुठे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपण बनवला नाही स्टुडंटसाठी. कन्स्ट्रक्टर मग इथे आपण कन्सोल वरती प्रिंट केलं system.out.println काय, त्याची टू स्ट्रिंग मेथड कॉल केली. आता ही टू स्ट्रिंग मेथड कोणाची आहे, आता दोघांमध्ये सेम आहे. पॅरेंट मध्ये सुद्धा ही टू स्ट्रिंग मेथड आहे. पॅरेंट क्लास मध्ये UID नेम कॉन्टॅक्ट ऍड्रेस प्रिंट करते, आणि स्टुडंट मध्ये सुद्धा आहे टू स्ट्रिंग. मग जर मी हा क्लास रन केला तर काय प्रिंट झालं, रोल नंबर आणि एक्झाम शीट नंबर प्रिंट झाले. म्हणजे काय, चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज प्रिंट झाल्या. आता आपल्याला पॅरेंट क्लासची जर मेथड कॉल करायची असेल तर काय करू शकतो, एक तर इथे आपण नाव चेंज करू शकतो किंवा नवीन एक मेथड बनवू शकतो, किंवा याच्यात तुम्ही सुपर कीवर्ड वापरून पॅरेंटचे प्रॉपर्टीज आहेत ते ऍक्सेस करू शकता. इथे जर तुम्ही बघितलं, इथे तुम्हाला सुपर कीवर्डची सुद्धा थिअरी मिळणार आहे बघा. सुपर काय करतो, पॅरेंट क्लासचा एखादे ऍट्रिब्यूट आपण कॉल करू शकतो, ऍक्सेस करू शकतो, पॅरेंट क्लासची मेथड ऍक्सेस करू शकतो, आणि पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. मग इथे एक्झाम्पल दाखवलंय. एनिमल हा काय आहे, पॅरेंट क्लास आहे. मग कलर ही त्याची कॉमन प्रॉपर्टी आहे बरोबर. डॉग आणि कॅट वगैरे ही काय झाली, त्याचे चाइल्ड क्लास झाले. मग ते एक्सटेंड करतात, इनहेरिट करतात कुणाला, एनिमल क्लासला. मग आता डॉगचा कलर ब्लॅक आहे, मग आता प्रिंट कलर ही मेथड आहे. मग हा कलर प्रिंट कलर ऑफ डॉग क्लास करणार, आणि सुपर डॉट कलर जर प्रिंट केलं तर सुपर क्लासचा. म्हणजे जर इथे आपण टू स्ट्रिंग केलंय, आता जर आपण इथे सुपर डॉट टू स्ट्रिंग हे कुठे आपण करणार, इथे समजा वेगळी आपण एक मेथड बनवली, शो नावाची मेथड बनवली समजा. जी काय करते, रिटर्न काय करते, स्ट्रिंग रिटर्न करते. सुपर डॉट टू स्ट्रिंग रिटर्न करते सुपर डॉट टू स्ट्रिंग.
सुपर डॉट टू स्ट्रिंग म्हणजे काय, याचा जो कोण सुपर क्लास आहे म्हणजे पॅरेंट क्लास आहे त्याची टू स्ट्रिंग मेथड. याचा पॅरेंट क्लास कोण आहे कसं ओळखायचं, की एक्सटेंड्स पर्सन, म्हणजे पर्सन हा याचा पॅरेंट क्लास आहे, त्याच्यातली ही टू स्ट्रिंग मेथड कॉल करणार. आणि जर आता आपल्याला ही मेथड कॉल करायची असेल शो, ज्याला आपण सुपर कीवर्ड लावलेला आहे, ती आपण कशी करू शकणार आता, स्टुडंट याचं ऑब्जेक्ट, स्टुडंटचं ऑब्जेक्ट अनंत डॉट शो. आता काय होणार, इथे रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर फक्त प्रिंट झाले होते, ते आता काय प्रिंट होणार, पर्सन या क्लासच्या प्रॉपर्टीज प्रिंट झाल्या, UID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस. मग हे आपण कसं करू शकलो, अनंत डॉट शो केली ना. अनंत या क्लासमध्ये इथे UID, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट ही फील्डच नाहीये. मग ही कुठून आली, तर कुठून आली, पॅरेंट कडून आली, इनहेरिटन्स मुळे आली. इनहेरिटन्स आपण कसा घडवून आणला, तर एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरून, म्हणून पर्सनच्या आपल्याला प्रॉपर्टीज ऍक्सेस झाल्या. मग आता तुम्ही हा सुपर कीवर्ड वापरून काय काय करू शकता, सुपर कीवर्ड वापरून तुम्ही पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल्स कॉल करू शकता, UID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस. त्याचप्रमाणे तुम्ही गेट ऍड्रेस, गेट नेम, सेट नेम या सर्व मेथड्स त्याच्या कॉल करू शकता, टू स्ट्रिंग वगैरे. आणि तिसरं म्हणजे काय, सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. म्हणून इथे काय म्हटलंय, सुपर कीवर्डचे 3 वापर दाखवलेले आहेत. एक म्हणजे काय, सुपर कॅन बी यूज टू रिफर इमिडिएट पॅरेंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय, जी इथे आपण देत होतो ही त्याची इन्स्टन्स व्हेरिएबल झाली, ही पॅरेंट क्लासची इन्स्टन्स व्हेरिएबल झाली. ही एक गोष्ट. दुसरी काय, आपण सुपर क्लास वापरून आपण काय, सुपर हा कीवर्ड वापरून आपण काय करू शकतो, पॅरेंट क्लासच्या मेथड्स कॉल करू शकतो. म्हणून इथे काय लिहिलंय, सुपर कॅन बी यूज टू इन्वोक इमिडिएट पॅरेंट क्लास मेथड, बरोबर. आणि त्याच्यानंतर तिसरा काय, त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी, कोणाचा, पॅरेंट क्लासचा. सुपर कॅन बी यूज टू इन्वोक इमिडिएट पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. ही 2 तुम्हाला मी उदाहरणे दाखवली, मेथड कॉल करून दाखवली, त्याचं इन्स्टन्स व्हेरिएबल मी कॉल करून दाखवलं. मग आता आपण कन्स्ट्रक्टर बघूया. इथे मी काय केलं, अनंत डॉट शो, हे काय करून दाखवलं मी, शो ही पॅरेंट क्लासची मेथड कॉल करून दाखवली सुपर कीवर्ड वापरून. त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे जर ऍड्रेस प्रिंट केला आणि मी आता हा प्रोग्राम रन केला, एरर कुठे आला बघूया. हा, हे पुन्हा होतं कसं करतो, हा ऍट पोस्ट ओरोस हे प्रिंट झालं अनंत डॉट ऍड्रेस. पण अनंत हे ऑब्जेक्ट कोणाचं आहे, अनंत हे ऑब्जेक्ट कोणाचं आहे, तर स्टुडंटचं आहे. मग स्टुडंट या क्लासमध्ये ऍड्रेस नावाचं फील्ड आहे का, नाही. ते कशामध्ये आहे, तर पर्सन मध्ये आहे. मग पर्सन आणि स्टुडंटचं रिलेशन आपण कसं केलं, चाइल्ड क्लास रिलेशन केलं. स्टुडंट एक्सटेंड्स पर्सन, म्हणजे पर्सन ह्या पॅरेंट क्लास कडून स्टुडंट ह्या चाइल्ड क्लास पर्सनच्या प्रॉपर्टीज एक्सटेंड्स करतो, म्हणजे इनहेरिट करतो. म्हणून हे ऍड्रेस वगैरे प्रॉपर्टीज याला मिळाल्या, म्हणजे आपण सुपर कीवर्ड वापरला. मग याच्यात जर तुम्ही सुपर डॉट टू स्ट्रिंग ही मेथड वापरली, तसंच तुम्हाला जर ऍड्रेस पाहिजे असेल पॅरेंट क्लास मधून, तर तुम्ही काय बनवू शकता, एक मेथड बनवू शकता, पब्लिक गेट ऍड्रेस, पब्लिक गेट ऍड्रेस रिटर्न काय करतो, सुपर क्लासचा ऍड्रेस, याचा सुपर क्लास असणार त्याचा ऍड्रेस. रिटर्न काय करतो, ऍड्रेस. ऍड्रेसची टाईप काय आहे, स्ट्रिंग, म्हणून मी इथे डेटा टाईप त्याचा स्ट्रिंग लिहिला. मग मी इथे काय करू शकतो, अनंत डॉट गेट ऍड्रेस. जर मी आता रन केलं, ऍड्रेस प्रिंट झाला. म्हणजे आपण सुपर कीवर्ड वापरून काय काय केलं, सुपर कीवर्ड वापरून आपण सुपर क्लास म्हणजे पॅरेंट क्लासची मेथड कॉल करू शकतो, टू स्ट्रिंग असेल किंवा आणि कोणती असेल. त्याचप्रमाणे सुपर कीवर्ड वापरून आपण काय करू शकतो, चाइल्ड क्लास मधून पॅरेंट क्लासचे इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करू शकतो. इन्स्टन्स व्हेरिएबल यामध्ये पॅरेंट क्लासमध्ये काय आहेत, UID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस. सुपर कीवर्ड वापरून या स्टुडंट नावाच्या चाइल्ड क्लास मधून पर्सन नावाच्या पॅरेंट क्लास मधील आपण ऍड्रेस हे व्हेरिएबल ऍक्सेस केलं, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो हे दाखवलं. त्याच्यानंतर टू स्ट्रिंग ही मेथड ऍक्सेस करू शकतो ही दाखवली. मग टू स्ट्रिंगच का, कोणतीही मेथड तुम्ही ऍक्सेस करू शकता, कोणतंही व्हेरिएबल तुम्ही ऍक्सेस करू शकता, फक्त ते प्रायव्हेट असलं
म्हणजे त्याला जर आपण तशी सिक्युरिटी दिलेली असली तर फक्त गोंधळ होणार, प्रायव्हेट वगैरे लावलं तर. मग आता ऍड्रेस आहे, याला जर मी इथे प्रायव्हेट केलं, सेव्ह केलं, तर बघा इथे एरर आला ना. काय सांगतो, द फील्ड पर्सन डॉट ऍड्रेस इज नॉट विजिबल. कारण आपण काय केलं, आता याला इनकॅप्सुलेट केलं. काल आपण इनकॅप्सुलेशन बघितलं ना कालच्या लेक्चरला. मी आता प्रायव्हेट कीवर्ड काढून टाकतो. झालं एवढं. म्हणजे मी आता तुम्हाला 2 पॉइंट दाखवले सुपर कीवर्डचे. एक म्हणजे आपण इन्स्टन्स व्हेरिएबल, पॅरेंट क्लासचे इन्स्टन्स व्हेरिएबल चाइल्ड क्लास मधून ऍक्सेस करू शकतो, म्हणजे ऍड्रेस सुपर डॉट ऍड्रेस करून दाखवला. त्याच्यानंतर आपण पॅरेंट क्लासची मेथड कॉल करू शकतो, म्हणजे सुपर डॉट शो करून दाखवली, शो नावाची मेथड. आता आपण सुपर क्लासद्वारे सुपर ही मेथड पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कशी कॉल करू शकते चाइल्ड क्लास मधून ते दाखवतो. म्हणजे सुपर हा कीवर्ड संपला इथे, सुपर कीवर्डची थिअरी. मग आता मी काय करतो, इथे याचा कन्स्ट्रक्टर जो आहे पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर तो कॉल झाला हे दाखवण्यासाठी इथे मी एक लाईन टाईप करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. मी इथे टाईप का करत बसलो, जर तुम्ही इथे सिसो लिहिलंय, सिस आउट, ते बघा ते ऑटोमॅटिकली येतं, ते तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे म्हणून मी सगळं टाईप करत बसतो, शॉर्टकट वापरत नाही. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, इथे काय लिहितो मी, constructor of parent class person is called, हे वाक्य लिहितो. जेव्हा या पर्सन या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार त्यावेळेला हे वाक्य प्रिंट होणार. समजलं. मग मी आता इथे काय करतो, इथे स्टुडंटचं जेव्हा हे ऑब्जेक्ट बनवलं जाणार, स्टुडंटचं जेव्हा ऑब्जेक्ट बनवलं जाणार तेव्हा इथे बघा सुपर कीवर्ड वापरलाय मी, सुपर कीवर्ड ओपन क्लोज ब्रॅकेट. हे काय करतं, तर पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो, सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो. बघायचं आहे, मी आता फक्त ऑब्जेक्ट कोणाचं बनवलेलं आहे, इथे स्टुडंट या क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवलेला आहे. हे सगळं आहे ते मी काय करतो, कमेंट मध्ये टाकतो, म्हणजे हे एक्झिक्यूट होणार नाही, किंवा मी डिलीट करून टाकतो आणि आता क्लास हा रन करतो. मग इथे कन्स्ट्रक्टर ऑफ अ पॅरेंट क्लास पर्सन इज अ कॉल्ड, म्हणजे पर्सन या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला हा, म्हणजे ही लाईन प्रिंट झाली. बरोबर, ही लाईन प्रिंट होत आहे म्हणजेच काय, हा कन्स्ट्रक्टर कॉल झालेला आहे. कळलं का कॉल झाला, कारण आपण इथे स्टुडंट या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवलं, स्टुडंटच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवलं म्हणजेच काय, त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. कारण कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन मध्ये काय म्हटलं आहे, कन्स्ट्रक्टर इज अ फंक्शन which has the same name as that of a class name, which has a no inheritance type, and it is invoked or called when class is instantiated. म्हणजे त्या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट बनवला जातो त्यावेळेला हे फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल होतं. म्हणजे आता स्टुडंटचा आम्ही इथे काय बनवला, ऑब्जेक्ट बनवला, म्हणजे स्टुडंट या क्लासला मी इन्स्टन्शिएट केलं. मग त्यावेळेला इथे काय बनलं, सुपर हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. मग या कन्स्ट्रक्टर मध्ये इथे सुपर लिहिलंय, हे सुपर काय करतं, तर याचा पॅरेंट क्लास आहे त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो. तर याचा पॅरेंट क्लास कोण आहे, स्टुडंट्स एक्सटेंड्स पर्सन, पर्सन हा याचा पॅरेंट क्लास आहे, म्हणून हा जो पर्सन आहे त्याचा हा कन्स्ट्रक्टर आहे, हा कॉल झाला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे नाही लिहिलं तरी चालतं, हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे. म्हणजे याचा सुद्धा जर कोण हे असेल पॅरेंट क्लास असेल तर हे जे आहे ते काय करणार, हा सुपर कीवर्ड तो सुद्धा कॉल करणार, जसं स्टुडंटने या पर्सनचा कॉल केला कन्स्ट्रक्टर त्या पद्धतीने. तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन कन्स्ट्रक्टर ऑफ अ पॅरेंट क्लास पर्सन इज अ कॉल, ते जिथे प्रिंट झालं ना, म्हणजे इथे आपण ऑब्जेक्ट बनवलं स्टुडंटचं, पण प्रिंट झाली मेथड, लाईन कुठली प्रिंट झाली, तर त्याच्या पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टर मधली कॉल लाईन प्रिंट झाली. म्हणून इथे काय म्हटलं आहे, सुपर कॅन बी यूज टू इन्वोक इमिडिएट पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर, पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरला जातो. मग आता हा जो कन्स्ट्रक्टर आहे तो कसा आहे बघा, नॉन पॅरामीटराइज्ड आहे. बरोबर, आपल्याला पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल तर मी इथे काय करू शकतो, एक्स्ट्रा पॅरामीटर्स घेऊ शकतो. इथे इंट रोल नंबर, स्ट्रिंग एक्झाम सीट नंबर आहे ना, तसंच मी आता इथे काय घेऊ शकतो, बाकीचे घेऊ शकतो. इंट UID जे पॅरेंट क्लास कडे आहेत ते, इंट UID, इंट आधार कार्ड नंबर साठी आपण स्ट्रिंग वापरलाय ना, स्ट्रिंग UID, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग ऍड्रेस, स्ट्रिंग
कॉन्टॅक्ट नंबर या प्रॉपर्टीज घेतल्या. आणि आता मी काय करणार, सुपर कीवर्ड वापरून पॅरेंट क्लासचा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल करणार, मगाशी हा कॉल केला होता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आता मी पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करणार, हा कॉल करणार. मग याच्यासाठी मला काय पास करायचं आहे, UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस. याच सिक्वेन्सने मला पॅरामीटर पाठवायचे आहेत, उलटे सुलटे नाहीत. UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस. मग त्याच सिक्वेन्सने मी इथे पास करणार. UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस. बरोबर केलं. मी सेव्ह करतो. मग आता इथे मी काय करतो, इथे आता अनंतचा जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला होता त्याऐवजी मी आता काय करतो, तो पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला होता त्याच्या बदली आता मी हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करतो, ज्यामध्ये रोल नंबर, एक्झाम सीट नंबर वर त्याच्याबरोबरच काय आहे, आधार कार्ड नंबर आहे, नेम आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ऍड्रेस आहे. मग तो कॉल करतो इथे. मग इथे आता सिक्वेन्स बघा कसा सिक्वेन्स मी या पद्धतीने देणार, रोल नंबर, एक्झाम सीट नंबर. आता रोल नंबर किती, 1, एक्झाम सीट नंबर हा घेतो. इकडे जसा सिक्वेन्स आहे त्या पद्धतीनेच केलं पाहिजे. हा, पहिला पॅरामीटर रोल नंबर, मग एक्झाम सीट नंबर, त्याच्यानंतर UID, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट. कळलं. इथे बघा, इथे तुम्ही जो काही सिक्वेन्स देणार, इथे मी ऍड्रेस अगोदर घेतलेला आहे कॉन्टॅक्टच्या आधी, मग त्याला कॉल करतोय म्हणून त्याच्याप्रमाणे मला इथे ऍड्रेस अगोदर घेतला पाहिजे. पण याच्यामध्ये ऍड्रेसच्या अगोदर कॉन्टॅक्ट आहे, म्हणून हा जेव्हा मी कन्स्ट्रक्टर कॉल करत होतो सुपर कीवर्ड वापरून, म्हणून ऍड्रेसच्या अगोदर कॉन्टॅक्ट घेतलं. मग यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, सगळ्यांचा सिक्वेन्स सेम ठेवू शकता, म्हणजे गोंधळ होणार नाही. कोण आधी घ्यायला पाहिजे, कोण नंतर व्हायला पाहिजे, असा गोंधळ होणार नाही. ठीक आहे. मग सगळीकडे मी आता सिक्वेन्स सेम ठेवला. ID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, ID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, ID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस. मग इथे सुद्धा मी आता तसंच पास करणार, ID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, UID हा आधार कार्ड नंबर, ID, नेम, कॉन्टॅक्ट, हा ऍड्रेस. बरोबर. आता मी कन्स्ट्रक्टर लावून या प्रॉपर्टीज सेट केल्या, त्याचा ID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, रोल नंबर, एक्झाम सीट नंबर. मला इथून पुन्हा द्यायची गरज आहे का, नाही. मग हे सगळं मी काढून टाकतो. बरोबर. मग हे सर्व मी काय केलं, आता काढून टाकलं. मग आता जरी मी प्रोग्राम रन केल्या तरी हे सगळं प्रिंट होणार, सगळं व्यवस्थित. अनंत डॉट गेट ऍड्रेस केला तर ती मेथड प्रिंट होणार. कळलं. अनंत डॉट गेट ऍड्रेस जशी बनवली त्या पद्धतीने आपण इतरही मेथड बनवू शकतो, जे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतात. पब्लिक स्ट्रिंग गेट कॉन्टॅक्ट नंबर डॉट कॉन्टॅक्ट नंबर. याच्यात माझ्या मते एक ऑप्शन होता पॅरेंट क्लासचे सुद्धा या प्रॉपर्टीज घ्यायच्या, गेटर सेटर ऑप्शन. कदाचित तो नेटबीन्स मध्ये असेल. म्हणजे असं जर एक्सटेंड कोणी कोणाला करत असेल ना तर पॅरेंट क्लासच्या सुद्धा मेथड्स दाखवतो तो गेटर सेटर जनरेट करताना. मग पब्लिक इथे काय केलं, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट, पब्लिक स्ट्रिंग गेट ऍड्रेस कॉन्टॅक्ट झाला, काय राहिला, नेम, रिटर्न सुपर डॉट नेम, पब्लिक स्ट्रिंग गेट UID, रिटर्न सुपर डॉट UID. आता इथे बघा याच मेथड्स आणि याच्यात सुद्धा आहेत. गेट नेम आहे, बरोबर, गेट कॉन्टॅक्ट आहे, पण इथे सुपर लावलेलं नाही का, कारण याच क्लासमध्ये आहेत ना त्या प्रॉपर्टीज, सुपर लावायची गरज नाही. पण इथे सुपर डॉट नेम, सुपर डॉट कॉन्टॅक्ट लावलाय का, कारण सुपर क्लास याचा जो आहे म्हणजे पॅरेंट क्लास आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या, ID, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट. कळलं.
म्हणून तिथे सुपर कीवर्ड लावलाय. यांना ऍक्सेस करत आहोत आपण. पर्सन या क्लासमधील या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यांना चाइल्ड क्लासमधून आपण ऍक्सेस करत आहोत. चाइल्ड क्लास स्टुडंट, पॅरेंट क्लास पर्सन. कळलं ना? म्हणून इथे काय आलंय, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट, नेम, UID. आणि ते आता इथून आपण काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. गेट ऍड्रेस केला, तसंच आता मी गेट कॉन्टॅक्ट करणार. कॉन्टॅक्ट प्रिंट झाला. कळलं ना? मग आता गेट कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट ही प्रॉपर्टी याची नाहीच आहे, स्टुडंटची नाहीच आहे, बरोबर? ती पॅरेंट क्लासची आहे. ती आपल्याला कशी मिळाली? कारण मगाशी आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरला होता, आता आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर वापरून या प्रॉपर्टीज सेट केल्या. मग आपण इथून सीट नंबर आणि रोल नंबर तर पाठवलेच, त्याचबरोबर त्याचा पॅरेंट क्लास जो पर्सन क्लास आहे त्याच्या कन्स्ट्रक्टरला या पुढच्या 4 प्रॉपर्टीज पाठवल्या. आधार कार्ड नंबर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस. कुठून पाठवल्या? तर इथून पाठवल्या. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते सुपर क्लास वापरून पाठवल्या. आता सुपर कीवर्ड वापरून पाठवल्या. सुपर कीवर्ड का वापरला जातो? म्हणजे एक म्हणजे काय, इन्स्टन्स व्हेरिएबल्स, पॅरेंट क्लासचं म्हणजे सुपर क्लासचं इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करण्यासाठी, बरोबर? त्याच्यानंतर दुसरं काय, सुपर क्लास म्हणजे पॅरेंट क्लासची मेथड कॉल करण्यासाठी वापरला जातो. आणि तिसरा काय वापर, जो आता तुम्हाला समोर दाखवत आहे, तो सुपर क्लासची म्हणजेच पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी वापरला जातो. हे त्याचे 3 यूज आहेत. बघा, आपण सुपर क्लासचा हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केला ना, हा, बरोबर? मग जर समजा मी इथे प्रिंट केलं, समजा stream.out.println parameterized constructor of person is called. पर्सन या क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल झाला. हे मी ही लाईन इथे प्रिंट करतो, म्हणजे हा जेव्हा कॉल होणार तेव्हा ही लाईन प्रिंट होणार. मग इथे मी आता हा प्रोग्राम रन करतो. बघा, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर ऑफ क्लास पर्सन इज कॉल्ड. का? कारण हे जे नेम, आधार कार्ड नंबर, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस या ज्या प्रॉपर्टीज आहेत, व्हॅल्यूज आहेत, ते आपण पास केल्या. कोणाला पास केल्या? तर या सुपर क्लासला, म्हणजे स्टुडंटचा सुपर क्लास, स्टुडंटचा पॅरेंट क्लास कोण आहे? पर्सन. मग त्याच्यामध्ये UID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस या प्रॉपर्टीज पाठवल्या. त्या कुठे जाणार? इथे जाणार. UID, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस. कळलं? आणि या सगळ्या सेट झाल्या आणि प्रिंट झाल्या. मग आपण एक टू स्ट्रिंग मेथड सुद्धा बनवू शकतो ना यामध्ये. मग ही जी काही टू स्ट्रिंग मेथड आहे ती मी काय करतो, याच्यामध्ये आणखी ऍड करतो. याच्यामध्ये आणखी ऍड करतो. स्टुडंट इथे रोल नंबर आहे, एक्झाम सीट नंबर आहे ना. आता मी काय करतो, इथे वाढवतो. बघा, हा कॉपी पेस्ट केला, बाकी काही नाही केला. एक्झाम सीट नंबर नंतर इथे मी काय घेतो, UID घेतो. UID प्रिंट कर. कोणाचा UID प्रिंट कर? सुपर क्लास UID. रोल नंबर, एक्झाम सीट नंबर, UID, आणखी तीन हे वाढवतो. इथे super.uid केला. आता इथे काय करतो, नेम, पॅरेंटची प्रॉपर्टी. बघा, स्टुडंट क्लास मध्ये करतोय. आता पॅरेंट क्लास मधलं नेम ऍक्सेस करतोय. कसं? super.name, सुपर कीवर्ड वापरून. नंतर इथे एक्झाम सीट नंबरच्या ऐवजी परत आता इथे काय टाकतो, नेम झालं. मग आता कॉन्टॅक्ट, super.contact. त्यानंतर राहिला काय, ऍड्रेस. super.address. ही जी काही आता मेथड आहे, फंक्शन आहे टू स्ट्रिंग चाइल्डचं, ते आता आपण कॉल करूया. अनंत डॉट
टू स्ट्रिंग मी रन करतो आता. पुन्हा पुन्हा हा डायलॉग बॉक्स येऊ नये त्याच्यासाठी आपण तिथे चेक बॉक्स येतो, तो चेक करू शकतो. मग इथे काय आलं, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर ऑफ अ क्लास पर्सन इज अ कॉल्ड. म्हणजे या सगळ्या ज्या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ज्या स्टुडंट मध्ये नाही आहेत, पण स्टुडंट क्लास एक्सटेंड पर्सन करतो आणि इथे आपण सुपर कीवर्ड वापरला त्यामुळे त्या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत UID नेम कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस त्या कोणाला गेल्या, सुपर क्लासला गेल्या म्हणजे पॅरेंट क्लासला गेल्या. कुठे गेल्या तर इथे गेल्या. म्हणून इथे या धिस डॉट UID धिस डॉट नेम म्हणजे या क्लासचं जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत ही UID नेम कॉन्टॅक्ट ऍड्रेस त्यांना त्या प्रॉपर्टीज सेट झाल्या आणि ही लाईन प्रिंट झाली. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर ऑफ क्लास पर्सन इज अ कॉल्ड झाली ना प्रिंट. मग त्याच्यानंतर आपण टू स्ट्रिंग मेथड कॉल केली, कुठली, स्टुडंटची. टू स्ट्रिंग मेथड मध्ये बघा रोल नंबर एक्झाम सीट नंबर हे तर प्रिंट झालेच, पण त्याचबरोबर काय UID नेम कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस हे सुद्धा प्रिंट झाले. मग हे इथे होते का, नाही. तर कुठे आहेत ते, पॅरेंट क्लासमध्ये आहेत. मग ते आपण कसे ऍक्सेस केले, तर सुपर कीवर्ड वापरून सुपर डॉट UID सुपर डॉट नेम सुपर डॉट कॉन्टॅक्ट सुपर डॉट ऍड्रेस असा हा इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सुपर कीवर्डचा वापर समजला का? हॅलो, सुपर कीवर्ड समजला का सर्वांना? बोला बोला. मग हे महत्वाचे 3 आहेत. सुपर कीवर्ड काय काय करतो पुन्हा एकदा सांगतो. सुपर कीवर्ड पॅरेंट क्लासचं म्हणजे सुपर क्लासचं इन्स्टन्स व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. दुसरं काय, सुपर कीवर्ड पॅरेंट क्लास म्हणजे इन्स्टन्स क्लासची मेथड कॉल करू शकतो म्हणजे मेथड ऍक्सेस करू शकतो. आणि तिसरं काय, सुपर कीवर्ड पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. इन्स्टन्स व्हेरिएबल, मेथड आणि कन्स्ट्रक्टर कोणाचा, पॅरेंट क्लासचा म्हणजे सुपर क्लासचा. चाइल्ड क्लास मधून कॉल करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरतात. सोपी डेफिनेशन. तर जे आता तुम्हाला सांगितलेलं आहे तेच सगळं काही इथे दिलेलं आहे. मग हे जे काही एक्झाम्पल आहे खाली डॉग ॲनिमल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी घेऊ शकता. हे जे स्टुडंट आणि पर्सनचे एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्हाला आरामात समजणार. कळलं ना? तर हेही तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता जे मी दिलेलं आहे ते. मग इथे त्यांनी तेच दाखवलेलं आहे. मी जसं तुम्हाला सुपर कीवर्ड वापरून पॅरेंट क्लासचं इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करून दाखवलेलं आहे ते त्यांनी इथे करून दाखवलेलं आहे. जिथे मी पर्सन आणि स्टुडंट घेतले तिथे त्यांनी ॲनिमल आणि डॉग घेतलेलं आहे. त्यानंतर सुपर क्लास वापरून सुपर शब्द वापरून सुपर कीवर्ड वापरून त्यांनी पॅरेंट क्लासची मेथड कॉल करून दाखवलेली आहे जी मी टू स्ट्रिंग करून तुम्हाला दाखवलेली आहे. टू स्ट्रिंग मेथड बरोबर. आणि इथे सुपर क्लास वापरून त्यांनी पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करून दाखवलेला आहे. त्यानंतर सुपर क्लासचा रिअल यूज कुठे होतो, तर इथे बघा त्यांनी पर्सन दाखवलाय आणि मी जिथे स्टुडंट घेतलाय त्या बदली त्यांनी एम्प्लॉई घेतलाय. बाकी सगळं सेम आहे. कळलं ना? तेच एक्झाम्पल आहे. म्हणजे मी तुम्हाला हे एकच एक्झाम्पल दाखवलं ज्यामध्ये तिन्ही कन्सेप्ट क्लिअर करून दाखवले. त्याचा सुपर क्लासचा इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करून दाखवलं, सुपर क्लासची मेथड कॉल करून दाखवली आणि सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर सुद्धा कॉल करून दाखवला. अशी सेपरेट एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. एकामध्ये तुम्हाला ते करून दाखवलं तीनही. मग हे सगळं काय झालं सुपर क्लासचं. मग आपण आता हा इनहेरिटन्स बघितला की चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतो. इथे इज अ रिलेशनशिप मग अशी डायग्राम दाखवली त्यामध्ये इज अ होता ना, स्टुडंट इज अ पर्सन, एम्प्लॉई इज अ पर्सन. समजलं? मग इथे काही डेफिनेशन दिलेले आहेत. क्लास म्हणजे काय, तर क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. तुम्हाला सांगितलं ना, क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स विच हॅव कॉमन प्रॉपर्टीज. इट इज अ टेम्पलेट ऑर ब्लू प्रिंट. इट इज अ टेम्पलेट ऑर ब्लू प्रिंट. तुम्हाला सांगितलं होतं ना, क्लास इज अ ब्लू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. तीच सगळे डेफिनेशन पुन्हा पुन्हा आलेले आहेत. सब क्लास चाइल्ड क्लास म्हणजे काय, सब क्लास इज अ क्लास विच इनहेरिट्स अनदर क्लास. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डिराइव्ड क्लास, एक्सटेंडेड क्लास और चाइल्ड क्लास. मग आता किती नावं आली बघा. पॅरेंट क्लास आहे तो काय काय नावाने ओळखला जातो, सुपर क्लास या नावाने ओळखला जातो. आणि चाइल्ड क्लास आहे तो सब क्लास या नावाने ओळखला जातो, डिराइव्ड क्लास या नावाने ओळखला जातो, एक्सटेंडेड क्लास या नावाने ओळखला जातो.
त्यानंतर आता सुपर क्लास, जो पॅरेंट क्लास नावाने ओळखला जातो. सुपर क्लास इज अ क्लास फ्रॉम वेअर अ सब क्लास इनहेरिट्स द फीचर्स. म्हणजे सुपर क्लास म्हणजे आता पर्सन दाखवला तो, सब क्लास म्हणजे स्टुडंट क्लास झाला, चाइल्ड क्लास झाला. त्यांनी काय केली, इनहेरिट फीचर केली. कोणती फीचर्स इनहेरिट केली, तर UID, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट ही फीचर्स इनहेरिट केली. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बेस क्लास और पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासला आणखी एक शब्द आहे, तो म्हणजे काय झाला, बेस क्लास. हे लक्षात ठेवा शब्द. तुम्हाला बेस क्लास म्हणजे काय विचारलं तर सांगता नाही, आम्हाला सिलेबस मध्ये शिकवलं नाही म्हणून. ही पॅरेंट क्लासचीच वेगवेगळी नावं आहेत. Reusability. As the name specifies, the reusability is a mechanism which facilitates you reuse the fields and methods of existing class when you create a new class. You can use the same fields and methods already defined in a previous class. म्हणजे आपण रियूज केले ना याच्या मेथड्स, टू स्ट्रिंग मेथड आपण रियूज केली, कळलं ना, गेट ऍड्रेस वगैरे मेथड्स आपण रियूज केल्या. मग इनहेरिटन्सचा एक्झाम्पल त्याने दाखवलेला आहे. स्टुडंट एक्सटेंड्स पर्सन म्हणजे काय, स्टुडंट इज अ पर्सन म्हणजेच काय, चाइल्ड क्लास एक्सटेंड्स पॅरेंट क्लास म्हणजेच काय, सब क्लास एक्सटेंड्स सुपर क्लास. कळलं ना. The extends keywords indicate that you are making a new class that derives from an existing class. The meaning of extends is to increase the functionality. In the terminology of a Java, a class which is inherited is called as a parent or superclass, and the new class is called as a child or subclass. तुम्ही हे डेफिनेशन वाचून गोंधळून जाऊ शकता, म्हणून मी तुम्हाला आधी मराठीतून एक्सप्लेन केलं, मातृभाषेतून, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणजे झालं. मग काय, ही थिअरी तुम्हाला वाचल्यानंतर समजेल. मग जावा इनहेरिटन्सचं एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला पर्सन आणि स्टुडंटचं एक्झाम्पल दिलं, तसंच त्यांनी काय केलं, एम्प्लॉई हा पॅरेंट क्लास आणि प्रोग्रामर हा त्याचा चाइल्ड क्लास झाला, कारण प्रोग्रामर हा सुद्धा कोण आहे, एक एम्प्लॉई आहे. मग जसं मी पर्सन मध्ये UID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस ही फीचर घेतली होती, तसं यांनी पॅरेंट क्लासमध्ये एम्प्लॉईची सॅलरी हे एक फीचर घेतलेलं आहे, ऍट्रिब्यूट घेतलेलं आहे. आणि चाइल्ड क्लासमध्ये म्हणजे स्टुडंट मध्ये मी जसं रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर घेतलेला, तसं यांनी चाइल्ड क्लासमध्ये एक्स्ट्रा फीचर घेतलं आहे, ते म्हणजे बोनस घेतलेले आहे. मग हे काय केलेलं आहे, एक्सटेंड कीवर्ड वापरून त्यांनी हे पॅरेंट क्लासचं जे व्हेरिएबल आहे ते ऍक्सेस करून दाखवलेलं आहे. पॅरेंट क्लासचं इन्स्टन्स व्हेरिएबल ऍक्सेस करून दाखवलेलं आहे. बघा, p.salary, पी ऑब्जेक्ट कोणचं, प्रोग्रामरचं, आणि सॅलरी मेथड प्रोग्रामर मध्ये डिफाईन केलेली आहे का, नाही, ती कशामध्ये आहे, पॅरेंट क्लासमध्ये. हे का शक्य झालं, कारण इथे आपण एक्सटेंड्स एम्प्लॉई लिहिलं, एक्सटेंड्स पॅरेंट क्लास, म्हणून ते पॉसिबल झालं. आता इनहेरिटन्सचे टाईप, एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो तर त्याला सिंगल इनहेरिटन्स म्हणतात. एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो आणि तो दुसरा क्लास तिसऱ्या क्लासला इनहेरिट करतो. अशा पद्धतीने एक दुसऱ्याला करतो, दुसरा तिसऱ्याला करतो, तिसरा चौथ्याला करतो, असं जर काही असेल तर त्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतात. कारण लेवल झाली बघा, पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, कळलं. आणि जर दोन क्लास आहे ते जर एकाच क्लासला इनहेरिट करत असतील तर त्याला हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणतात. याला कोण कोण हायरार्ची म्हणतात किंवा कोण कोण हायरार्की म्हणतात. मग हायरार्चिकल इनहेरिटन्स, आता इथे हायरार्चिकल इनहेरिटन्स तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे मी एक असा एक क्लास बनवू शकतो एक्स्ट्रा, काय, एम्प्लॉई. बनवूनच दाखवतो इथे, क्लास एम्प्लॉई. एम्प्लॉई काय करतो, एक्सटेंड करतो कोणाला, पर्सनला. एम्प्लॉईची आपण एक्स्ट्रा मेथड काय दिलेली आहे, एम्प्लॉईचा ID बरोबर, आणि काय, सॅलरी. सॅलरीसाठी फ्लोट वापरला, कारण का पॉइंट मध्ये असू शकते, अमुक अमुक रुपये, एवढे एवढे पैसे जर असेल तर. आता यासाठी तुम्ही फ्लोट घ्या किंवा इंटिजर घ्या, तुम्हाला सोपं वाटेल ते. पण ऍक्च्युअल सॉफ्टवेअर बनवताना कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट असते त्यानुसारच इथे घ्यावी लागतात हा डेटा टाईप. त्यांना फ्लोटिंग पॉईंट वाला हवा तर इथे फ्लोटिंग पॉईंटच घ्यावा लागतो. इथे आपल्या सोयीसाठी सोपं व्हावं म्हणून आपण इथे इंटिजर घेतो, इथे प्रॅक्टिकल दाखवायचं आहे म्हणून. तर इथे काय करतो आपण, कन्स्ट्रक्टर घेऊया पहिला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. त्यानंतर एक नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेऊया. त्यानंतर
गेटर सेटर मेथड घेऊया, त्यानंतर टू स्ट्रिंग घेऊया. हा मगाशी तुम्हाला सांगितलं ना की पॅरेंट क्लासच्या सुद्धा आपल्याला गेटर सेटर मेथड इथे मिळू शकतात. कशा? तर इथे आता मला ते फील्ड, आता तिकडे लक्ष गेलं, ते गेटर सेटर मध्ये गेलात. समजा मी आता पुन्हा बनवत आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असू दे एवढा. हा मग इथे मी आता पॅरामीटरच कन्स्ट्रक्टर बनवायला जातो. हा मग इथे आपण बनवला, पण आता गेटर सेटर जेव्हा मेथड बनवायला जातो तेव्हा इथे खाली एक ऑप्शन दिसतो, कुठे तो गेला? मला माझ्या मते टू स्ट्रिंग बनवताना आला असेल. हा हे बघा, टू स्ट्रिंग बनवताना इनहेरिटेड फील्ड्स, हे बघा UID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, बरोबर. मग त्याच्या मेथड्स असतील, इनहेरिटेड मेथड्स असतील तर मेथड्स राहू दे, आपण हे तरी घेऊया इनहेरिटेड फील्ड्स, म्हणजे त्याचे इन्स्टन्स व्हेरिएबल साठी जनरेट केला. मग इथे बघा या पर्सनचे स्वतःचे EID आणि सॅलरी ही टू स्ट्रिंग मध्ये आली, आणि त्याचबरोबर काय झालं, UID, नेम वगैरे हे कोणाचे आले? पॅरेंट क्लासचे आले. मग इथे मगाशी आपण हेच कसं केलं होतं? हे मॅन्युअली केलं होतं, टाईप करून केलं होतं ना, तेच इथे ऑटोमॅटिक आलं. कुठे? इथे एम्प्लॉई मध्ये. कळलं कसं आलं ते? आणि इथे बघा सुपर डॉट UID, सुपर डॉट नेम आलं नाही. कारण का? कारण हा कॉमन सेन्स आहे. जे UID कॉल केला, मग UID कोणाचा आहे? तर एक्सटेन्स पर्सनचाच असणार, म्हणून तो समजून घेतो. इथे UID लिहिला म्हणजे याला सुपर डॉट UID म्हणायचं असणार, म्हणून तो ऑटोमॅटिकली समजून घेतो की इथे सुपर डॉट कीवर्ड लावलेला आहे, असं तो कन्सिडर करतो, समजून घेतो. कळलं ना? म्हणजे इथे आपण काय केलं बघा, इथे आपण पर्सन या क्लासला एक्सटेंड केलं, जसं स्टुडंटने सुद्धा पर्सन या क्लासला एक्सटेंड केलं होतं. कुठे? इथे. एम्प्लॉईने सुद्धा पर्सन या क्लासला काय केलं? एक्सटेंड केलं. आणि जसं आपण स्टुडंटला या कन्स्ट्रक्टर मधून पॅरामीटर्स पाठवले होते आणि ते आपण पॅरेंट क्लासला पास केले, त्या पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही पॅरेंट क्लासला त्याचे एक्स्ट्रा मेथड्स पास करू शकता. कसे? तर इथून तुम्ही घेणार स्ट्रिंग UID, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग कॉन्टॅक्ट आणि स्ट्रिंग ऍड्रेस. याच्यात त्या सिक्वेन्सने आपण ठेवत जाणार UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस. इथे पुन्हा स्ट्रिंग लिहायचं नाही हा, कारण डेटा टाइप आपण ऑलरेडी वरती डिफाईन केले आहेत. आता जे व्हेरिएबल्स आहेत ते फक्त इथे पास करतो आपण, म्हणजे ते पॅरामीटर्स मधून आलेली व्हॅल्यू ही कुठे जाणार? UID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस कुठे जाणार? तर पॅरेंट क्लासच्या या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला जाणार. UID, नेम, कॉन्टॅक्ट आणि ऍड्रेस ते इथे सेट होणार आणि हे वाक्य प्रिंट होणार, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर ऑफ क्लास पर्सन इज अ कॉल्ड. बरोबर. मग जसं आपण इथे आता स्टुडंटचं बनवलेलं सेम तसंच आता आपण काय बनवू शकतो? एम्प्लॉई EMP इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई. आता आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरच कॉल करूया. पहिलं काय? एम्प्लॉईचा ID EMP1 असेल समजा. त्यानंतर दुसरा पॅरामीटर काय आहे? सॅलरी 40,000. त्याच्यानंतर आणि काय? UID, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस, त्याचा आधार कार्ड नंबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे त्याचा इथे कॉन्टॅक्ट आणि इथे ऍड्रेस. आता इथे काय दाखवतोय? एरर काय दाखवतोय? द कन्स्ट्रक्टर एम्प्लॉई स्ट्रिंग इन स्ट्रिंग 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 इज अनडिफाईन्ड. पहिलं हे आपण काय पास केलं? त्याला एम्प्लॉईचा ID. पण इथे बघा एम्प्लॉईचा ID काय आहे? इंट आहे, म्हणून इथून आपण एम्प्लॉईचा ID इंट स्ट्रिंग न पाठवता इंट पाठवणार. ठीक आहे. 1 पाठवा, 2 पाठवा, 11 पाठवा, 22 पाठवा, काही पाठवा, इंटिजर मध्ये तो बसला पाहिजे. आणि त्यानंतर आपण आता याची मेथड कॉल करणार system.out.println. त्याची मेथड कोणती आहे?
emp डॉट सॉरी डबल कोट मध्ये येणार नाही, डबल कोट मध्ये स्ट्रिंग द्यायची असेल तर emp डॉट टू स्ट्रिंग. आम्ही हा प्रोग्राम रन करणार. बघा एम्प्लॉईची सुद्धा आलं, EID 11, सॅलरी 40,000, UID, नेम, कॉन्टॅक्ट ऍड्रेस हे ऍक्सेस झाले. कुठून ऍक्सेस झाले? आपण ऍक्सेस केले टू स्ट्रिंग मेथडद्वारे पॅरेंट क्लासचे. मग इथे UID, नेम हे पॅरेंट क्लासची व्हेरिएबल आहेत, इथे एम्प्लॉई मध्ये इथे डिफाईन करून ठेवलेली नाहीये. कळलं ना? या पॅरेंट क्लास पर्सन मधली आहे. पॅरेंट क्लास कसा ओळखला? कारण एम्प्लॉई एक्सटेंड्स पर्सन, म्हणजे पर्सन याचा पॅरेंट क्लास आहे आणि त्याच्यात त्या मेथड्स आहेत ते इथे आपल्याला ऍक्सेस झाल्या. कशा? तर सुपर कीवर्ड वापरून. मग इथे आपण सुपर कीवर्ड वापरलेला नाही आहे तरी पण ऍक्सेस झाला, कारण जावा समजून घेतो, हा कॉमन सेन्स आहे. UID वापरलं, UID ते चेक करतं पर्सन मध्ये आहे का, आहे, म्हणजे त्याला तेच रिफर करायचं असणार. सुपर कीवर्ड लिहायला तो विसरला असणार असं समजून ते म्हणजे असं त्यांनी कोडिंग करून ठेवलेलं आहे बॅकग्राऊंडला. म्हणजे जर इथे सुपर कीवर्ड नाही वापरला तरी चालेल, ते समजून घेतं. तर आता हे एक्झाम्पल काय झालं, तर हे हायरार्चिकल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल झालं. का? कारण इथे एक ड्रॉइंग बोर्ड असतो ना, व्हाईट बोर्ड ओके आहे. मग आपल्याजवळ एक पर्सन क्लास होता, बरोबर? याच्यात शेप वगैरे काढता येत नाहीत का? काहीतरी करूया. स्टुडंट, त्याला आपण पर्सन घेऊया, पॅरेंट क्लास. त्यानंतर स्टुडंट एम्प्लॉई मग आता इथे काय झालंय बघा, हा एक क्लास होता समजून घ्या, इथे रेक्टँगल व्यवस्थित काढता येत नाही, पहिल्यांदाच वापरतोय, टीचमेंटचा हा बोर्ड आहे तो. तर स्टुडंटने इनहेरिट केलं पर्सन या पॅरेंट क्लासला आणि एम्प्लॉईने सुद्धा इनहेरिट केलं या पर्सन या क्लासला. म्हणजे हा जर पॅरेंट आहे, पर्सन हा पॅरेंट आहे कोणाचा? स्टुडंट आणि एम्प्लॉई या क्लासचा. म्हणजे दोघे जण भाऊ भाऊ झाले एकमेकाचे, बरोबर? मग या दोघांचा पॅरेंट कोण आहे? सेम आहे, हा पर्सन क्लास आहे. याला काय म्हणतात? हायरार्चिकल इनहेरिटन्स. म्हणजे एक पेक्षा अधिक क्लास जर सेम क्लासला इनहेरिट करत असतील तर त्याला काय म्हणतात? मल्टिपल हायरार्चिकल इनहेरिटन्स. कळलं? मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय? एक क्लास आहे तो दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो, दुसरा आहे तो तिसऱ्याला करतो, तिसरा आहे तो चौथ्याला करतो. कळलं? ह्या काय झाल्या? लेवल झाल्या वेगवेगळ्या. हे काय झालं? मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय? एक क्लास आहे तो एका क्लासला इनहेरिट करतो. कळलं? सिंगल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स सॉरी सिंगल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे एक क्लास दुसऱ्या क्लासला करतो, दुसरा तिसऱ्याला करतो, तिसरा चौथ्याला करतो, अशा पद्धतीने असेल तर मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्लास एकाच क्लासला जर इनहेरिट करत असतील तर त्याला हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणतात. तेच तर इथे दाखवलंय बघा. क्लास बी आहे तो क्लास ए ला काय करतो? इनहेरिट करतो. हा सिंगल इनहेरिटन्स. मग इथे बघा क्लास सी आहे, त्याचा पॅरेंट क्लास बी आणि क्लास बी चा पॅरेंट क्लास ए, म्हणजे हा काय झाला? मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि इथे बघा क्लास बी आणि क्लास सी हे दोन्ही एकाच क्लासला क्लास ए ला इनहेरिट करतात, म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्स. आपले एक्झाम्पल म्हणजे काय? स्टुडंट आणि एम्प्लॉई हे दोघे काय करतात? पर्सन या क्लासला इनहेरिट करतात, म्हणजे ते हायरार्चिकल इनहेरिटन्सचे एक्झाम्पल झालं. तर हे काय झाले? सिंगल, मल्टी लेवल आणि हायरार्चिकल. आता येतो तो म्हणजे काय? मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय? एकच क्लास आहे तो दोन वेगवेगळ्या क्लासला इनहेरिट करतो. एक चाइल्ड क्लास एक पेक्षा अधिक पॅरेंट क्लासला इनहेरिट करतो, तर त्याला काय म्हणतात? मल्टिपल इनहेरिटन्स. मग हा मल्टिपल इनहेरिटन्स आहे तो जावा मध्ये सपोर्टेड नाहीये. का सपोर्टेड नाही आहे ते खाली सांगितलेलं आहे.
आणि हा हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय? म्हणजे कॉम्प्लेक्स. क्लास बी आहे तो क्लास ए ला करतो, क्लास सी आहे तो सुद्धा क्लास ए ला करतो. म्हणजे एवढा पार्ट बघितला तर काय झाला, हा वरचा पार्ट बघितला क्लास ए बी आणि सी, तर हा काय झाला हायब्रिड इनहेरिटन्स. पण जर आपण खाली बघितलं तर क्लास बी आहे तो एकपेक्षा अधिक क्लासला इनहेरिट करतो, म्हणजे क्लास बी ला आणि क्लास सी ला. म्हणजे हा इथे काय झालं, हा मल्टिपल इनहेरिटन्स झाला. मल्टिपल इनहेरिटन्स आणि इथे काय, हा हायब्रिड इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स आणि वरच्या दिशेला हायरार्चिकल इनहेरिटन्स, या दोघांचं मिक्सचर आहे. असे वेगवेगळे इनहेरिटन्स जर मिक्सचर असेल तर त्याला हायब्रिड इनहेरिटन्स म्हणतात. मग यांची एक्झाम्पल दिलेली आहेत. एक्झाम्पल बघण्यापूर्वी आपण खाली इथे जे काही रिझन दिलेलं आहे ते बघूया. वाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा, हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे एकच क्लास एक पेक्षा अधिक पॅरेंट का ठेवू शकत नाही सेम लेवलला, ते सांगितलेलं आहे ते. टू रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी अँड सिम्प्लिसिटी ऑफ द लँग्वेज, मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा. Consider a scenario where A, B, and C are the three classes, where C class inherits A and B classes. If A and B classes have the same method and you call it from child class, there will be ambiguity to call the method of A or B class. Since compile time errors are better than runtime errors, Java renders compile time error if you inherit two classes. So whether you have same method or different method, there will be compile time error. म्हणजे काय म्हटलं आहे, सी हा क्लास काय करतो, ए आणि बी क्लासला इनहेरिट करतो एकाच वेळी, एकाच लेवलमध्ये. आणि जर ती दोन पॅरेंट क्लास आहेत त्यांच्यामध्ये सेम मेथड असेल, सेम नावाची मेथड असेल, टू स्ट्रिंग असेल किंवा काय, आणि ती जर आपण सुपर डॉट कीवर्ड वापरून कॉल केली चाइल्ड क्लासमधून, सुपर डॉट टू स्ट्रिंग, तर नक्की कोणत्या पॅरेंटची कॉल करायची? ए नावाचा क्लास आहे तो सुद्धा पॅरेंट आहे, बी नावाचा क्लास आहे तो सुद्धा पॅरेंट आहे. ए मधली टू स्ट्रिंग मेथड कॉल करायची की बी मधली टू स्ट्रिंग मेथड कॉल करायची? त्यामुळे काय होऊ शकतं, जो कन्फ्युजन होतं तिथे, कळलं ना? त्याच्यासाठी हा कीवर्ड इथे वापरलेला आहे. सिन्स कंपाईल टाइम एरर्स आर बेटर दॅन रन टाइम एरर, म्हणजे प्रोग्राम आपण जेव्हा टाईप करतो, रन करायला जातो, त्याच्या आधी तो कंपाईल केला जातो. तिथले एरर वगैरे काय असतील ते आपल्याला इथे दिसतात ना. मग अशी इथे लाल लाल असे सर्कल दिसायचे, लाल लाल डॉट्स एरर साठी, इथे अलर्ट यायचा, म्हणजे ते कंपाईल व्हाईट टाइम. बोर्डची स्क्रीन दिसते. आणि रन टाइम एरर म्हणजे का, आपण जेव्हा प्रोग्राम रन केल्यानंतर इथे खाली जो एरर येतो तो रन टाइम एरर. कोण काय म्हणत आहे इथे? व्हाईट बोर्डची स्क्रीन दिसते. व्हाईट बोर्डची स्क्रीन दिसते, ओके. चुकून माझ्या लक्षात आलं नाही. आता दिसतंय ना स्क्रीन? हो सर. पुन्हा दाखवतो इथे बघा, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. एक क्लास जर दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतोय आणि गप्प बसतोय तर त्याला सिंगल इनहेरिटन्स म्हणतात. एक क्लास दुसऱ्या क्लासला इनहेरिट करतो आणि दुसरा क्लास तिसऱ्या क्लासला इनहेरिट करतो, तिसरा चौथ्याला करतो, चौथा पाचव्याला, म्हणजे असे मल्टिपल लेवल झाले. ही पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, चौथी लेवल असं असेल तर त्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतात. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक लेवल असतील तर. इथे दोन लेवल आहेत बघा, तर हे काय झालं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय, क्लास बी आणि क्लास सी हे दोन्ही आहेत, हे एकाच क्लासला इनहेरिट करतात. मग हे काय झालं, हायरार्चिकल इनहेरिटन्स. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजे क्लास सी आहे हा दोन पॅरेंट क्लासला इनहेरिट करतो जे सेम लेवल, एकाच लेवलमध्ये आहेत, क्लास ए आणि क्लास बी. आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय, या सगळ्यांचं मिक्सचर. म्हणजे आता हायब्रिड इनहेरिटन्सची जी काय डायग्राम आहे त्यामध्ये बघा, क्लास ए ला क्लास बी आणि क्लास सी इनहेरिट करतात. म्हणजे हा कोणत्या टाईपचा इनहेरिटन्स झाला, क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी मधला, असा आहे ना सेम हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि जर आपण खाली बघलं तर क्लास डी आहे तो क्लास बी आणि सी ला इनहेरिट करतो, म्हणजे हा मल्टिपल इनहेरिटन्स सारखा झाला ना, क्लास ए आणि क्लास बी, बरोबर. या दोघांचं मिक्सचर आहे, मल्टिपल आणि हायरार्चिकल या दोघांचं मिक्सचर आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, हायब्रिड इनहेरिटन्स, मिक्सचर असल्यामुळे. मग हा मल्टिपल इनहेरिटन्स जो आहे तो जावामध्ये सपोर्टेड नाही. तर का सपोर्टेड नाही, त्याचं कारण इथे खाली दिलेलं आहे, जो इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो. वाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन अ जावा.
To reduce the complexity and simplicity of a language, multiple inheritance is not supported in a Java. म्हणजे एक सिनेरिओ त्याने दिलेला आहे, त्यामध्ये काय सांगितलं आहे की समजा इथे जी डायग्राम दिली आहे ते समजा हा क्लास ए आहे, क्लास बी आहे आणि हा क्लास सी आहे. मग क्लास ए कडे टू स्ट्रिंग नावाची मेथड आहे, क्लास बी कडे सुद्धा टू स्ट्रिंग नावाची मेथड आहे आणि क्लास सी हा सुपर डॉट टू स्ट्रिंग असं करतोय. म्हणजे काय, सुपर क्लासची टू स्ट्रिंग मेथड कॉल करतोय. पण याचे दोन सुपर क्लास आहेत, क्लास ए आणि क्लास बी, तर नक्की कोणाची टू स्ट्रिंग मेथड कॉल करायची याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. कळलं ना? म्हणून ही कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करण्यासाठी जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्टेड नाहीये. आणि जर आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्स साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी इंटरफेस वापरला जातो. मग इंटरफेस म्हणजे काय ते आपण ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये बघणार आहोत. ऍब्स्ट्रॅक्शन शिकणार तेव्हा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस यांच्यामधला डिफरन्स सुद्धा बघणार आहोत. मग इथे त्यांनी एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. ए क्लास आहे, बी क्लास आहे, दोघांमध्ये ही कॉमन मेथड आहे MSG म्हणजे मेसेज प्रिंट करायची. ए क्लास आहे तो हॅलो मेसेज प्रिंट करतो, बी क्लास आहे तो वेलकम मेसेज प्रिंट करतो. एक नवीन क्लास बनवला सी जो एक्सटेंड करतो दोघांना, ए ला सुद्धा आणि बी ला सुद्धा. आणि जर आपण त्या सीचं ऑब्जेक्ट बनवलं आणि त्याची मेथड कॉल केली MSG, मग ही मेसेज मेथड कोणाची कॉल करणार, ए ची मेथड कॉल करायची की बी ची मेथड कॉल करायची. ए ची मेथड कॉल करायची असेल तर हॅलो प्रिंट होणार आणि बी ची मेथड कॉल करायची असेल तर वेलकम प्रिंट होणार. नक्की काय करायचं यामध्ये तो कन्फ्युज होतो. नाव विच मेसेज मेथड शुड बी इन्वोक्ड, ए ची की बी ची, याच्यामध्ये तो कन्फ्युज होतो. म्हणून हा मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्टेड नाहीये. म्हणून इथे एरर काय येतो, आउटपुट काय येतं, कंपाईल टाइम एरर. मग कंपाईल टाइम एरर म्हणजे काय, सोपं आहे. जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करण्यापूर्वी तुम्ही कंपाईल करता ते त्यावेळेला जे एरर दिसतात ते कंपाईल टाइम एरर. रन केल्यानंतर इथे जे कन्सोलला खाली दिसतात ते रन टाइम एरर. इथे आपल्याला दिसतात IDE वरती लाल रंगाचे वगैरे, ते काय कंपाईल टाइम एरर समजा. आणि रन केल्यानंतर जे आपल्याला इथे खाली दिसतात ते सगळे रन टाइम एरर, नल पॉइंटर एक्सेप्शन वगैरे काय काय. तर हे बघितलं. आता आपण ही वरती दिलेली एक्झाम्पल बघूया. व्हाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन अ जावा हा क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये हमखास विचारला जातो. ज्यांना समजला नसेल त्यांनी या सध्याच्या लेक्चरची व्हिडिओ बनत आहे, तो तुम्ही पाठी करून बघू शकता, पुन्हा सीक करून बॅक करून. आता सिंगल इनहेरिटन्स एक एक्झाम्पल त्यांनी दाखवलेलं आहे. एनिमल हा क्लास आहे, त्याची इट ही मेथड आहे, ती काय प्रिंट करते, इटिंग हे प्रिंट करते. डॉग हा क्लास आहे, तो एनिमलला एक्सटेंड करतो, म्हणजे डॉग हा चाइल्ड क्लास बनला कोणाचा, एनिमलचा. कारण एनिमल क्लास असेल तर त्याचे चाइल्ड क्लास कोण झाले, डॉग, कॅट, काव, बुल. कळलं? मग डॉगची एक्स्ट्रा मेथड आहे काय, बार्क, इथे बार्किंग लिहिलंय. आता आपण तिसरा क्लास बनवला टेस्ट करण्यासाठी, बरोबर. इथे काही नाव देऊ शकता, टेस्ट देऊ शकता, टेस्ट इनहेरिटन्स देऊ शकता, काही. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन तुम्हाला काय माहिती आहे. डॉगचा ऑब्जेक्ट बनवला म्हणजे चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवलं आणि चाइल्ड क्लास मधून आपण पॅरेंट क्लासची मेथड कॉल करून दाखवली आणि स्वतःची सुद्धा मेथड कॉल करून दाखवली. म्हणजे तुम्हाला जो मी पर्सन आणि स्टुडंटचा कोड दाखवला आहे तोच कोड आहे, फक्त इथे काय केलेलं आहे, पर्सन मधून जशी आपण पर्सनची, स्टुडंट मधून जशी आपण स्टुडंटची स्वतःची मेथड कॉल करून दाखवलेली, कुठली, रोल नंबर ऍक्सेस करून दाखवले, रोल नंबर प्रिंट करायची मेथड, रोल नंबर आणि एक्झाम सीट नंबर. तसं जिथे डॉगची स्वतःची मेथड बार्क ही कॉल करून दाखवली, बार्क म्हणजे भोकणे. आणि जसं आपण स्टुडंट मधून पॅरेंटच्या मेथड कॉल करून दाखवल्या होत्या, टू स्ट्रिंग वगैरे, शो मेथड वगैरे, त्याप्रमाणे इथे डॉगचा ऑब्जेक्ट वापरून त्यांनी काय केलं, इट ही मेथड कॉल केली, जी कोणाची आहे, पॅरेंटची मेथड आहे इट. बघा डॉग मध्ये ते डिफाईन केलेली नाही. मग ती का करू शकला, डॉगचा ऑब्जेक्ट बनवून पॅरेंटची मेथड कॉल करू शकला, कारण ते एक्सटेन्स एनिमल लिहिलेलं आहे म्हणून ही मेथड कॉल करू शकला. हे सिंगलचं इनहेरिटन्सचं एक्झाम्पल झालं. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये काय, एनिमल क्लास आहे, मग इट आहे एनिमलची मेथड, मग त्याचा चाइल्ड क्लास कोण आहे, डॉग आहे, त्याची स्वतःची मेथड बार्क आहे, इथपर्यंत कॉमनच आहे मग अशासारखं. एक्स्ट्रा काय केलं आहे, बेबी डॉग म्हणजे काय, कुत्र्याचं पिल्लू. कुत्र्याचं पिल्लू इथे काय, वीपिंग. तर वीपिंग म्हणजे काय बघूया. रोना, वीपिंग म्हणजे रडणे, क्राईंग आपण म्हणतो तसं. मग कुत्र्याचं पिल्लू रडते, ही त्याची एक्स्ट्रा मेथड झाली, बरोबर, बेबी डॉग. मग एक्सटेंड काय करते, डॉगला, म्हणजे ती डॉगचं चाइल्ड आहे म्हणून एक्सटेंड्स डॉग.
मग इथे आपण काय केलं, बेबी डॉगचं एक्झाम्पल बनवलं, म्हणजे चाइल्डचा जो चाइल्ड आहे म्हणजे नातू आहे त्या नातवाचं ऑब्जेक्ट आपण बनवलं. मग नातवाची स्वतःची मेथड व्हीप आहे, मग त्याच्या वडिलांची मेथड बार्क आहे आणि त्याच्या आजोबांची मेथड ईट आहे. तिन्ही मेथड कॉल करून दाखवल्या. हे काय झालं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्यानंतर हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये काय सांगितलं, एकच पॅरेंट क्लास पण मल्टिपल चाइल्ड क्लास. डॉग हा क्लास एक्सटेंड करतो ॲनिमलला, कॅट हा क्लास एक्सटेंड करतो ॲनिमलला. मग डॉगची मेथड काय आहे, बार्क, बार्किंग प्रिंट होणार, आणि कॅटची मेथड काय आहे, मॅव, मॅविंग प्रिंट होणार. ते कॉल करून दाखवल्या. आपण जसं इथे ॲनिमलच्या ठिकाणी आपण काय ठेवलंय, फक्त पर्सन ठेवलंय, डॉगच्या ठिकाणी स्टुडंट ठेवलंय, कॅटच्या ठिकाणी आपण काय ठेवलंय, एम्प्लॉई ठेवलंय. कळलं ना, एकच एक्झाम्पल आहे, फक्त नावं बदलून इथे दाखवलेलं आहे, बाकी काही नाही, कन्सेप्ट सेम आहे. कळलं. वाय मल्टिपल इनहेरिटन्स नॉट सपोर्टेड इन जावा, हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. का तो, कारण इथे क्लास ए आहे, क्लास बी आहे, दोघांकडे कॉमन मेथड आहे मेसेज नावाची मेथड. ही काय प्रिंट करते, काहीतरी प्रिंट करते. जर ए ची मेसेज नावाची मेथड कॉल झाली तर हॅलो शब्द प्रिंट होणार. जर बी या क्लासची मेसेज मेथड प्रिंट झाली तर वेलकम शब्द प्रिंट होणार. मग इथे आपण खाली सी क्लास बनवला जो इनहेरिट करतो ए आणि बी ला. मग आता आपण त्या सी म्हणजे चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि मेथड कॉल करतोय, MSG म्हणजे मेसेजची मेथड कॉल करतोय, पॅरेंट क्लासची मेथड कॉल करतोय. मग आता कोणत्या पॅरेंट क्लासची मेथड कॉल करायची, कारण याचे दोन्ही पॅरेंट आहेत, ए आणि बी. मग ए या पॅरेंट क्लासची मेसेज मेथड जर कॉल झाली तर हॅलो प्रिंट होणार, आणि बी या क्लासची पॅरेंट क्लासची मेसेज मेथड कॉल झाली तर वेलकम हा मेसेज प्रिंट होणार. मग इथे तो कन्फ्युज होतो, नाव विच मेसेज मेथड शुड बी इनवोक्ड, ए क्लासची की बी क्लासची. म्हणून इथे काय होतो, एरर येतो, कंपाईल टाइम एरर. कळलं का. हे काय झालं, इनहेरिटन्स. इनहेरिटन्स ठीक आहे. मग हे ऍग्रिगेशन वगैरे पॉईंट जसे सिलेबस मध्ये येणार तसे आपण बघत जाऊया. आधी मेन आपला काय झाला आता, हा इनहेरिटन्स हा कन्सेप्ट क्लिअर झाला का सर्वांचा. इनहेरिटन्स म्हणजे काय ते समजलं. मी तुम्हाला जे एक्झाम्पल दाखवलेलं आहे स्टुडंट आणि पर्सनचं, त्यामध्ये काय काय झालं कव्हर, सिंगल इनहेरिटन्सचा एक कोड त्याच्यामधून दाखवला, बरोबर, सिंगल इनहेरिटन्स त्याच्यामध्ये कव्हर झाला. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे हायब्रिड इनहेरिटन्स करून दाखवला, म्हणजे एम्प्लॉई आणि स्टुडंट हे दोन्ही क्लास एकाच पॅरेंट क्लासला कॉल करतात, पर्सन नावाच्या क्लासला. मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्टेड नाही आहे. जर तो आपल्याला साध्य करायचं असेल तर आपण इंटरफेस वापरतो. मग इंटरफेस म्हणजे काय ते आपण ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये शिकणार आहोत. आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स तुम्हाला मी अजून करून दाखवलेलं नाही. जर डॉगचं आणि एक्झाम्पल आहे ते डॉगचं, कॅटचं, बेबी डॉग वगैरे, मग इथे आपण तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलला लावू शकता. मग इथे मी काय करतो, पॅकेज बनवतो, पॅकेज नको, याच पॅकेज मध्ये घेऊया, किंवा तुम्ही इथे पॅकेज नवीन बनवू शकता. समजा मी इथे एक पॅकेज बनवतो, SRC मध्ये डिफॉल्ट पॅकेज आहे ना, त्या पद्धतीने मी इथे न्यू आणि इथे पॅकेज बनवतो. म्हणजे त्या पॅकेज मध्ये आपण नवीन क्लास ठेवणार. मग इथे मी पॅकेजला नाव काय देतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. मग इथे मी अंडरस्कोर देतो म्हणजे बरोबर चांगलं दिसेल, मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्याचे व्हेरिएबलला नाव देतो तसेच पॅकेजला आणि द्यायची, हा स्पेस वगैरे मध्ये ठेवायचे नाही, पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता या पॅकेज वरती राईट क्लिक करून मी क्लास ऍड करतो. एक काय केला, ॲनिमल हा क्लास ऍड केला. मग इथे काय, ॲनिमल या क्लासची मेथड काय आहे, पब्लिक वॉइड. वॉइड म्हणजे काही रिटर्न करणार नाही, फक्त काय करणार, आतमधला कोड एक्झिक्यूट करणार. ईट ही मेथड काय प्रिंट करणार, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ईटिंग, बरोबर. हे ॲनिमल क्लास झाला. पब्लिक आहे म्हणजे बाहेरून ती ऍक्सेस होऊ शकते त्याच्या चाइल्ड क्लासद्वारे किंवा जो कोण त्याचा ऑब्जेक्ट बनवेल त्या क्लासद्वारे. तसंच मी आता काय इथे बनवतो,
दुसरा क्लास बनवतो, डॉग नावाचा क्लास बनवतो, जो त्याचा चाइल्ड क्लास बनणार आहे. डॉग डॉग काय करतो, एक्सटेंड करतो. कोणाला? एक्सटेंडच्या पुढे एस लावायचा. एक्सटेंड कोणाला? ॲनिमलला. आता डॉग कडे स्वतःची मेथड काय आहे? बार्क आहे. पब्लिक वॉइड system.out.println बार्किंग. इथे सुद्धा डॉट डॉट लावूया, म्हणजे इथे उठून दिसेल खाली कन्सोल मध्ये. बार्किंग झालं. त्यानंतर आता तिसरं आपण घेणार चाइल्ड डॉग, कुत्र्याचं पिल्लू. चाइल्ड डॉग. चाइल्ड डॉग काय करतो? याची मेथड वीप, रडतो. पब्लिक वॉइड वीप. ठीक आहे. आणि आता आपण यामध्ये टेस्ट करण्यासाठी एक टेस्ट क्लास घेऊया. मग या क्लासमध्ये काय येणार? मेन मेथड येणार, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. आणि या मेन मेथड मध्ये आपण काय करणार? ऑब्जेक्ट बनवणार. कोणतं? चाइल्डचं ऑब्जेक्ट बनवणार. पण इथे बघा आपण काय करायचं, ॲनिमल हा पॅरेंट क्लास आहे. बाकीच्या इथे मी क्लोज करून ठेवतो म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. आपल्याकडे 4 क्लास आहेत. एक ॲनिमल आहे, त्याचा डॉग हा एक्सटेंड करतो प्रॉपर्टीज कोणच्या? ॲनिमलच्या. म्हणजे डॉग हा चाइल्ड क्लास झाला ॲनिमलचा, आणि चाइल्ड डॉग हा एक्सटेंड करतो कोणाला? डॉगला. म्हणजे डॉग या क्लासचा चाइल्ड डॉग हा काय आहे? चाइल्ड क्लास आहे. तर इथे आता मी काय करतो, चाइल्ड डॉगचा मी ऑब्जेक्ट बनवतो. इथे बघा, चाइल्ड डॉग इनहेरिट करतो कोणाला? डॉगला. आणि डॉग इनहेरिट करतो कोणाला? ॲनिमल क्लासला. मी इथे काय करतो, आता चाइल्ड डॉगचा ऑब्जेक्ट बनवतो. चाइल्ड डॉग चाइल्ड डॉग. चाइल्ड डॉग डॉट केलं तर बघा इथे कोणकोणत्या मेथड आल्या. तर चाइल्ड डॉगची स्वतःची मेथड आली. कोणती? वीप मेथड आली. बघा वीप मेथड आहे, बघा वीप मेथड आहे. त्याच्यानंतर त्याच्या पॅरेंट क्लासची मेथड म्हणजे काय? बार्क मेथड. बार्क मेथड यामध्ये आहे का? बघा बार्क मेथड आहे. त्याच्यानंतर त्याच्या पॅरेंटच्या पॅरेंट क्लासची, म्हणजे डॉग हा क्लास कोणाला इनहेरिट करतो? ॲनिमल क्लासला. म्हणजे ॲनिमलची मेथड ईटिंग. चाइल्ड डॉग कडे आहे का? चेक करूया. ईट आहे. म्हणजे का चाइल्ड डॉगला कोणाकोणाची स्किल मिळाली इनहेरिटन्समुळे? अनुवंशाने कोणाकोणाचे मिळाले चाइल्ड डॉगला? त्याच्या पॅरेंटची आणि पॅरेंटच्या पॅरेंटची. म्हणजे हा याचा फादर आणि याचा ग्रँडफादर. वडिलांची कौशल्य, आजोबांची कौशल्य कोणाला मिळाली? नातवाला मिळाली. समजलं का? म्हणजे जर मी इथे प्रिंट केलं का, विप मेथड कॉल केली, चाइल्ड डॉग डॉट आता पॅरेंटची मेथड बार्क मेथड कॉल केली, चाइल्ड डॉग डॉट ईट मेथड कॉल केली, आणि जर आता मी हा प्रोग्राम रन केला तर काय येणार? वीपिंग, बार्किंग आणि ईटिंग तीनही प्रिंट झालं. कारण चाइल्ड डॉग डॉट वीप मेथड काय प्रिंट करणार? वीपिंग प्रिंट करणार. त्याच्यानंतर चाइल्ड डॉग डॉट बार्क, मग याच्यामध्ये बार्क मेथड आपण डिफाईन करून ठेवली आहे काय चाइल्ड डॉग मध्ये? नाही. ती कुठून कॉल झाली? एक्सटेंड्स डॉग, म्हणजे त्याच्या पॅरेंट क्लासमध्ये गेलो आणि पॅरेंट क्लासमध्ये बार्क मेथड होती, ती प्रिंट झाली. बार्किंग म्हणून प्रिंट झालं बघा इथे. आणि त्याच्यानंतर इथे आपण तिसरी केली ती म्हणजे चाइल्ड डॉग डॉट ईट. चाइल्ड डॉग मध्ये आपण ईट मेथड डिफाईन करून ठेवली होती का? नाही. मग याची आपण पॅरेंट क्लासमध्ये सर्च केली. पॅरेंट क्लासमध्ये ईट मेथड आपण डिफाईन करून ठेवली का? नाही. मग आता एक्सटेंड्स ॲनिमल लिहिलंय ना, ॲनिमलची मेथड, ॲनिमल मध्ये ईट नावाची मेथड आहे का? आहे. म्हणून इथे ती काय करते? तर ईटिंग शब्द प्रिंट करते. म्हणजे इथे ईटिंग शब्द प्रिंट झाला. मग हा काय झाला? मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दाखवले मी करून, जे तुम्हाला प्रॅक्टिकलला लावायचे आहेत. एक म्हणजे काय? सिंगल इनहेरिटन्स. त्यासाठी तुम्हाला काय दाखवलं? पर्सन हा क्लास काय करतो?
त्या क्लासला इनहेरिट करतो कोण? स्टुडंट इनहेरिट करतो. स्टुडंट इनहेरिट पर्सन, बरोबर. इथे त्यासाठी आपण एक्सटेंड कीवर्ड लावतो. त्यानंतर मी दुसरा दाखवला काय? हायरार्किकल इनहेरिटन्स. स्पेलिंग वगैरे चुकलं तर समजून घ्या. मग त्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवलं? स्टुडंट इनहेरिट करतो पर्सनला, आणि कोण करतो? एम्प्लॉई इनहेरिट करतो पर्सनला, बरोबर. आणि तिसरं आता दाखवलं ते मल्टी लेवल इनहेरिटन्स. यामध्ये काय आहे? चाइल्ड डॉग आहे, तो इनहेरिट करतो कोणाला? डॉग क्लासला, आणि डॉग इनहेरिट करतो ॲनिमल क्लासला. कळलं? त्याच्यानंतर चौथा प्रकार येतो तो म्हणजे काय? मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स नॉट सपोर्टेड इन जावा. आणि हा करण्यासाठी इज पॉसिबल बाय युजिंग इंटरफेसेस. इंटरफेस वापरून आपण हा करू शकतो. त्यानंतर पाचवा टाइप आहे तो म्हणजे काय? हायब्रिड इनहेरिटन्स. म्हणजे यांचं कॉम्बिनेशन. हे जे वरती वेगवेगळे टाइप सांगितलेले आहे त्यांचं कॉम्बिनेशन. म्हणजे इथे बघा, हे जे काही एक्झाम्पल आहे जावा टी पॉइंट वरती, तर कुठे गेलं ते? मी क्लोज करून टाकलं की काय? हायब्रिड मध्ये बघा काय झालंय. काय करतो? कॉल करतो, दोन्ही क्लासला एकाच लेवलला इनहेरिट करतोय. म्हणजे हे काय झालं? मल्टिपल इनहेरिटन्स झालं. जावा मध्ये पॉसिबल नाही ते साध्य करण्यासाठी आपण इंटरफेस वापरतो. आणि हे दोघे जण एकाच या सेम क्लासला इनहेरिट करतात. म्हणजे हे काय झालं? याला काय म्हणतात? हायरार्किकल इनहेरिटन्स. कळलं ना? ही एक लेवल एकाला करते, हा एकाला करतो. म्हणजे हे काय झालं? दोन लेवल झाले, म्हणून हा मल्टी लेवल सुद्धा इनहेरिटन्स झाला. मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्किकल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स यांचं मिक्सचर आहे हे. याला काय म्हणतात? हायब्रिड इनहेरिटन्स. कळलं ना? याचं काय तसं एक्झाम्पल आपल्याला करून बघायची गरज नाही. तसं मल्टिपल इनहेरिटन्स पॉसिबल नाही म्हणून, कारण याच्यामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सुद्धा आलेला आहे इथे. मग एरर येणार त्यामध्ये. मल्टिपल इनहेरिटन्स इंटरफेस द्वारे कसं आपण साध्य करू शकतो, जेव्हा आपण ऍब्स्ट्रॅक्शन शिकणार त्यामध्ये आपण ते बघणार आहोत. मग इथे तुमच्या सिलेबस मधला इनहेरिटन्स हा चॅप्टर संपलेला आहे. आता ऍब्स्ट्रॅक्शनचा मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला होता गेल्या वेळेला, बरोबर. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्हाला मी गाडीचं एक्झाम्पल दिलं होतं. स्टीअरिंग वगैरे हे काय झाले? इंटरफेस झाले. स्टीअरिंग वगैरे काय झाले? इंटरफेसेस झाले. आणि स्टीअरिंग फिरवल्यानंतर आतमध्ये नक्की काय घडतं? ती चाकं कशी काय वळतात स्टीअरिंग फिरवल्यानंतर? स्टीअरिंग कुठे आणि ती चाकं कुठे? म्हणजे त्यांना काहीतरी साधण्यासाठी मध्येच काही ना काहीतरी मेकॅनिझम करून ठेवलेलं आहे. मग ते कसं काय वर्क करतं ते आपल्यापासून हाईड केलं जातं. मग हे इंटरनल डिटेल्स हाईड करणे म्हणजेच काय? ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणजे इंटरनल इम्प्लिमेंटेशन्स, इंटरनल डिटेल्स हाईड करणे म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणजे इथे काय म्हटलं? ऍब्स्ट्रॅक्शन इज अ प्रोसेस ऑफ हायडिंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स and showing only functionality to user. It shows only essential things. म्हणजे तुम्हाला ते ऍक्सेस करू देणार का? इसेन्शियल जे गरजेचं आहे ते. स्टीअरिंग ऍक्सेस करू देणार, ब्रेक ऍक्सेस करू देणार, त्यानंतर क्लच ऍक्सेस करू देणार, एक्सेलरेटर ऍक्सेस करू देणार, गिअर ऍक्सेस करू देणार. पण ते तुम्ही ऍक्सेस केल्यानंतर, गिअर मूव्ह केल्यानंतर, एक्सेलरेटर दाबल्यानंतर, ब्रेक किंवा क्लच दाबल्यानंतर आतमध्ये काय क्रिया घडतात गाडीच्या आतमध्ये ते आपल्यापासून हाईड करून ठेवलं गेलं. म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट करून ठेवलं गेलं. समजलं ना? या क्रियेला काय म्हणतात? ऍब्स्ट्रॅक्शन. आपण जेव्हा एखाद्याला व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवतो किंवा SMS पाठवतो त्यावेळेला आपल्याला इंटरफेस दिलाय ना व्हॉट्सअपने. त्या तिथे मेसेज टाईप करणार त्या टेक्स्ट एरियामध्ये आणि सेंड बटन वरती क्लिक करणार. म्हणजे आपण तेवढा फक्त इंटरफेस वापरतो. पण त्याच्यानंतर पुढे काय क्रिया घडते? तो मेसेज दुसऱ्यापर्यंत कसा जाऊन पोहोचतो? रुटर मधून ते सिग्नल्स कसे काय पास केले जातात हे आपल्यापासून हाईड करून ठेवलं गेलेलं आहे. मग हे सुद्धा एक ऍब्स्ट्रॅक्शनचं उदाहरण झालं. ऍब्स्ट्रॅक्शन साध्य करण्यासाठी दोन पद्धती आहेत, एक म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास वापरून आणि एक इंटरफेस वापरून. मग आधी आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बघणार आणि मग आपण इंटरफेस बघणार.
Abstract class in a Java, a class which is declared with the abstract keyword is known as an abstract class. It can have abstract and non-abstract methods. आता abstract methods आणि non-abstract methods म्हणजे काय? तर जनरली आपण इथे लिहितो जनरली आपण एखादी मेथड लिहितो, पब्लिक व्हॉइड शो मेथड आहे. मग पब्लिक हा काय झाला, ऍक्सेस स्पेसिफायर, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड वगैरे दाखवले ते. त्यानंतर व्हॉइड आणि शो. आता तुम्हाला प्रोटेक्टेड, इथे मी पब्लिक आणि प्रायव्हेटचे रिअल टाइम एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवलेलं आहे, रिअल एक्झाम्पल जे इनकॅप्सुलेशन मध्ये, इनकॅप्सुलेशन पॉईंट शिकवताना. आता प्रोटेक्टेड कीवर्ड कधी वापरला जातो बघा, तुम्हाला आता समजणार. ऍक्सेस स्पेसिफायर्स जावा. The access level of a protected modifier is within the package and outside the package through child class. म्हणजे चाइल्ड क्लास म्हणजे आता तुम्हाला काय ते समजलेलं आहे, कारण इनहेरिटन्स आता शिकवलेला आहे. हा प्रोटेक्टेड ज्याला आपण कीवर्ड लावलेला असतो त्याला कोण ऍक्सेस करू शकतो, जो कोणी त्याचा चाइल्ड क्लास आहे तो ऍक्सेस करू शकतो. भले तो चाइल्ड क्लास त्या पॅकेज मध्ये असू दे किंवा त्या पॅकेजच्या बाहेर असू दे. समजलं ना? हे प्रायव्हेट इनकॅप्सुलेशनच्या वेळेला तुम्हाला दाखवून दिलेलं आहे, पब्लिक सुद्धा इनकॅप्सुलेशनच्या वेळेला तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. डिफॉल्ट काय माहिती आहे, बाय डिफॉल्ट जर आपण काहीच नाही लिहिलं तर तो डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर त्याला लागतो. त्या पॅकेज मधून पॅकेजच्या बाहेरून ऍक्सेस करू शकत नाही. आणि प्रोटेक्टेड म्हणजे प्रोटेक्टेड जर आपण त्याला कीवर्ड लावला तर काय होणार, जर त्याचा चाइल्ड क्लास असेल, भले तो पॅकेजच्या आतमध्ये असो, सेम पॅकेज मध्ये असो किंवा वेगळ्या पॅकेज मध्ये, तो ऍक्सेस करू शकतो. कोण? फक्त चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास द्वारे ऍक्सेस केला जाऊ शकतो, ज्याला आपण प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर लावला तर. कळलं? म्हणजे ही जी काही एक्झाम्पल्स होती, चाइल्ड क्लास, डॉग वगैरे, जर आता ही डॉगची ही मेथड आहे, बार्किंगची ही जी काही मेथड आहे, तिला जर मी इथे पब्लिक न ठेवता जर मी इथे प्रायव्हेट ठेवलं आणि सेव्ह केलं तर इकडे एरर येणार बघा. बार्कला काय कारण, का नॉट विजिबल सांगणार, बार्क फ्रॉम द टाइप डॉग इज नॉट विजिबल. पण जर मी इथे प्रोटेक्टेड लिहिलं तर इथला एरर गेलेला असणार. म्हणजे प्रोटेक्टेड हा कीवर्ड का आहे, कोणासाठी आहे ऍक्सेस स्पेसिफायर, तर स्पेशली त्याच्या चाइल्ड क्लाससाठी. समजलं? चाइल्ड क्लास ऍक्सेस करू शकतो. आता ही वेगवेगळी पॅकेज झाली, हे डिफॉल्ट पॅकेज आहे आणि हे मल्टी लेवल इनहेरिटन्स हे वेगळं आपण पॅकेज बनवलेलं आहे. मग चाइल्ड क्लास भले या सेम पॅकेज मध्ये असेल किंवा दुसऱ्या पॅकेज मध्ये असेल, तो त्याच्या पॅरेंट क्लासचा एखादा मेंबर ऍक्सेस करू शकतो. कधी? जर तो मेंबर प्रोटेक्टेड या ऍक्सेस स्पेसिफायरने सिक्युअर केलेला असेल तर. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा कसा हा काय झाला, ऍक्सेस स्पेसिफायर. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय ते सांगतो. मग ते पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड काहीच नाही दिलं तर ते डिफॉल्ट असणार. आणि व्हॉइड हा काय झाला, रिटर्न टाइप. ही मेथड काय रिटर्न करते, काहीच रिटर्न करत नाही, फक्त या बॉडीमध्ये दिलेलं एक्झिक्यूट करतो, म्हणजे ते व्हॉइड आहे, काहीच नाही. व्हॉइड म्हणजे शो ही मेथड, आतमध्ये काही पॅरामीटर नाही. याच्यामध्ये जर आपण काहीतरी लिहिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलं समथिंग, ही काय झाली, बॉडी असणारी मेथड. आणि हे जर आपण कर्ली ब्रॅकेट काढून टाकली आणि इथे जर डायरेक्ट आपण सेमीकोलन दिला, सेमीकोलन म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजचा फुल स्टॉप, तर याला काय म्हणतात, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स म्हणजे काय, बॉडीलेस मेथड. सोपी डेफिनेशन आहे. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, बॉडीलेस मेथड म्हणजे काय, आता दाखवलं तसं, पब्लिक व्हॉइड, पब्लिक द्या किंवा नको देऊ, डिफॉल्ट लागणारच त्याला. मग पब्लिक व्हॉइड शो, आणि इथेच जर आपण सेमीकोलन दिला तर ही काय झाली, बॉडीलेस मेथड. कारण याला कर्ली ब्रॅकेट नाही आणि बॉडी सुद्धा नाही, ज्यामध्ये आपण काहीतरी स्टेटमेंट्स लिहितो. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे बॉडीलेस मेथड. आता आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बघूया. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास इन अ जावा. A class which is declared as abstract is known as an abstract class. It can have abstract and non-abstract methods. म्हणजे abstract class आहे त्याच्यामध्ये abstract म्हणजे बॉडीलेस मेथड असू शकतात आणि नॉन abstract म्हणजे बॉडी असणाऱ्या सुद्धा मेथड्स असू शकतात. पण जर इंटरफेस असेल तर त्यामध्ये फक्त abstract मेथड्सच असणार, नॉन abstract नसतात.
म्हणून तो 100% ऍबस्ट्रॅक्ट आहे असं म्हटलं जातं. कोण इंटरफेस. पण ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये नॉन ऍबस्ट्रॅक्ट सुद्धा मेथड असू शकतात, म्हणून तो 100% आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे 100% ऍबस्ट्रॅक्शन मिळवण्यासाठी आपण इंटरफेस वापरणार, जो आपण पुढे बघणार आहोत. पण आधी आपण हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास बघूया. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस मध्ये फरक काय आहे तो. The points to remember: an abstract class must be declared with the abstract keyword. म्हणजे काय, हा क्लास जेव्हा आपण बनवतो इथे क्लासच्या अगोदर आपल्याला abstract keyword लिहिला पाहिजे, तर तो abstract क्लास असणार. It can have abstract and non abstract methods. सांगितलं त्याच्याकडे बॉडीलेस मेथड असू शकतात आणि बॉडी असणाऱ्या सुद्धा मेथड्स असू शकतात. इट कॅनॉट बी इन्स्टन्शिएटेड, त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवू शकत नाही आपण. इट कॅन हॅव कन्स्ट्रक्टर्स अँड स्टॅटिक मेथड्स ऑल्सो. त्याच्याकडे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय सांगितलं, कन्स्ट्रक्टर हे असं फंक्शन आहे, 3 प्रॉपर्टीज सांगितल्या ना, 3 महत्वाच्या गोष्टी. विच हॅज अ सेम नेम एज दॅट ऑफ क्लास नेम, ही पहिली गोष्ट. दुसरी काय, विच हॅज अ नो एनी रिटर्न टाइप, नॉट इवन अ व्हॉइड. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय, इट इज इन्वोक्ड और कॉल्ड व्हेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड. जेव्हा क्लासचा ऑब्जेक्ट बनवला जातं, इन्स्टन्स बनवला जातो, त्यावेळेला ते फंक्शन कॉल होतं, त्याला काय म्हणतात, कन्स्ट्रक्टर. स्टॅटिक मेथड ऑल्सो. स्टॅटिक म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे तुम्हाला आता दाखवतो एक सोपं उदाहरण. पुढे जाऊन आपण ते डिटेल मध्ये बघणार आहोत, पण एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. जर मला चाइल्ड डॉग मधून आपण मेथड कॉल करतोय, ही कुठली, विपची मेथड. विपची मेथड ही कॉल करण्यासाठी मला काय करावं लागतं, त्याचा आधी ऑब्जेक्ट बनवावं लागलं. चाइल्ड डॉग इज इक्वल टू न्यू चाइल्ड डॉग. म्हणजे ऑब्जेक्ट चाइल्ड डॉग डॉट विप ही मेथड कॉल केली. जर मी डायरेक्ट हा कॉल करायचा जर प्रयत्न केला, डायरेक्ट क्लासचं नाव दिलं चाइल्ड डॉग डॉट विप, करू शकतो का, नाही. जर मला तसं करायचं असेल तर मी स्टॅटिक कीवर्ड वापरेन. आतापर्यंत आपण काय करत आलो, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आणि इथे जे काय आपण ऑब्जेक्ट बनवलं, तुमच्या माहितीसाठी इथे ओबीजे लिहितो, हे जे काही याचं ऑब्जेक्ट बनवलं त्यावरून आपण त्याची विप ही मेथड कॉल केली, विपिंग प्रिंट झालं. पण जर मला हे ऑब्जेक्ट न बनवता कॉल करायची असेल, डायरेक्ट इथे मी चाइल्ड डॉग लिहिलं आणि डॉट इथे त्याची मेथड करायला गेलो तर काय येणार, एरर येणार. बघा एरर काय येणार, एक्सेप्शन इन मेन थ्रेड, unresolved complication problem, the method weak is undefined for the type child or undefined सांगतो. मग आपल्याला त्यासाठी आपण इथे काय करणार, या मेथडला स्टॅटिक बनवणार. स्टॅटिक कीवर्ड वापरला. स्टॅटिक कीवर्ड वापरला की ही मेथड इथून ऍक्सेस होऊ शकते. ही बघा वीप. मग मी स्पेलिंग चुकवलेलं वाटतं, वीकच्या जागेवर वीप लिहिलेलं. असं ते दाखवतो तुम्हाला. तर बघा आता विपिंग प्रिंट झालं ऑब्जेक्ट न बनवता. का प्रिंट झालं, कारण इथे आपण स्टॅटिक कीवर्ड लावला. स्टॅटिक कीवर्ड लावला तर आपल्याला डिरेक्टली ऍक्सेस होऊ शकतो, चाइल्ड क्लास डॉट विप. पण जर मी याला आता प्रायव्हेट बनवलं पब्लिकच्या ऐवजी, होऊ शकतो का, नाही. कळलं ना कशाला तो. जर याला मी प्रोटेक्टेड बनवलं, प्रोटेक्टेड म्हणजे त्याचा चाइल्ड क्लास त्याला ऍक्सेस करू शकतो कुठल्याही पॅकेज मधून. मग इथे बघा झाली ऍक्सेस, कळलं. पब्लिक म्हणजे काय, त्याला कोणीही ऍक्सेस करू शकतो. स्टॅटिक कीवर्ड लावला म्हणून ही प्रिंट झाली इथे विपिंग. आणि आता जर मी स्टॅटिक कीवर्ड जर काढून टाकला तर इथे बघा एरर येतोय. रन करायला गेलो तर काय होणार, एरर येणार. कॅनॉट मेक स्टॅटिक रेफरन्स टू द नॉन स्टॅटिक मेथड विप. आपण का, कारण ही नॉन स्टॅटिक आहे. कळलं. पुन्हा एकदा दाखवतो हे काय आहे ते. स्टॅटिक कीवर्ड पहिल्यापासून दाखवतो, पण कन्फ्युज झाले असतील तर. आपल्याकडे असा क्लास होता बरोबर, हे असं होतं. स्टॅटिक कीवर्ड म्हणजे काय ते दाखवतो. मग आपण ही विप मेथड आहे ही कशी कॉल केली, तर त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण त्याची विप मेथड कॉल केली, म्हणजेच का ऑब्जेक्ट बनवलं. मग इथे तुमच्या माहितीसाठी मी काय लिहितो, ऑब्जेक्ट ओबीजे लिहितो. ऑब्जेक्ट म्हणजे ओबीजे डॉट विप. आणि हा प्रोग्राम रन करतो. हा रन झालाय. विपिंग म्हणजे हे प्रिंट होत आहे. विपिंग म्हणजेच काही मेथड कॉल झाली विप. पण जर मला असं ऑब्जेक्ट न बनवता डायरेक्ट कॉल करायची असेल, चाइल्ड डॉग हा क्लास डॉट विप,
होते का? नाही. जर मी हे रन करायला गेलो तर एरर देणार. काय एरर देणार? unresolved complication problem cannot make static reference to non-static method whip from the type child dot. मग ही नॉन स्टॅटिक आहे ना मेथड, याच्यामध्ये स्टॅटिक लिहिलेला नाही. मग जेव्हा आपण याच्यामध्ये स्टॅटिक लिहिणार पब्लिक स्टॅटिक whip, तेव्हा इथला एरर जाणार ऑटोमॅटिकली. आणि आता जेव्हा आपण रन करणार तेव्हा विदाउट मेकिंग ऑब्जेक्ट, त्याचा ऑब्जेक्ट बनवण्याशिवाय आपण डायरेक्टली कॉल केली. मग स्टॅटिक कीवर्डची कमाल समजली का? जर मी याला इथे प्रायव्हेट कीवर्ड लावला तर काय होणार? एरर येणार. काय होणार? नॉट विजिबल सांगणार, बरोबर. पण जर मी इथे प्रोटेक्टेड कीवर्ड लावला तर त्याला विजिबल होणार. का विजिबल होणार? कारण प्रोटेक्टेड कीवर्ड जर असेल तर ते चाइल्ड क्लासद्वारे ऍक्सेस केला जाऊ शकतं, भले तो चाइल्ड क्लास सेम पॅकेज मध्ये असू दे किंवा दुसऱ्या पॅकेज मध्ये असू दे, बरोबर. आणि पब्लिक जर लावला तर काय? सगळेच ऍक्सेस करू शकतात. मग तो चाइल्ड क्लास असो त्याचा पण असो. मग हे काय झालं? स्टॅटिक कीवर्डचा वापर. मग स्टॅटिक हा कीवर्ड जर आपण एखाद्या मेथडला लावला तर आपण त्या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट बनवायच्या शिवाय डायरेक्ट आपण ती मेथड ऍक्सेस करू शकतो. त्याचप्रमाणे स्टॅटिक हा कीवर्ड जर आपण एखाद्या व्हेरिएबलला लावला म्हणजे ऍट्रिब्यूटला लावला म्हणजे मेथडला लावला तर ते मेथड असेल किंवा ते ऍट्रिब्यूट असेल, व्हेरिएबल असेल, ते आपल्याला असं डिरेक्टली ऍक्सेस करता येईल. इथे जर मी लिहिलं का एक व्हेरिएबल घेतलं पब्लिक स्टॅटिक एबीसी, हे मला आता पब्लिक स्टॅटिक आणि एक याला पब्लिक स्टॅटिक स्ट्रिंग एबीसी. आता ही एबीसी नावाचे व्हेरिएबल आहे ते इथे मला डायरेक्ट मिळू शकतं चाइल्ड डॉग डॉट एबीसी. हे बघा, हे का मिळालं मला? हे कारण ते तिकडून स्टॅटिक आहे. जर याला जर स्टॅटिक नसेल, याचं मी स्टॅटिक काढून टाकलं आणि याचा सुद्धा स्टॅटिक कीवर्ड काढून टाकला तर मला हे असं डिरेक्टली ऍक्सेस होणार नाही. कधी ऍक्सेस होणार? जर मी त्याचा ऑब्जेक्ट बनवणार. जेव्हा मी त्याचा ऑब्जेक्ट बनवणार आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू जेव्हा मी एबीसी कॉल करणार तेव्हा मला ते ऍक्सेस होणार. कळलं? मग ते एबीसी सारखं इन्स्टन्स व्हेरिएबल असेल किंवा मेथड असेल. समजलं का? आता एरर गेला. वापर कसा होतो तो आपण आज सुपर कीवर्ड बघला, स्टॅटिक कीवर्ड बघला, 6 मिनिटे आहेत. मग ऍब्स्ट्रॅक्ट क्लास याची आपण एक किती दिलेली एक्झाम्पल बघूया या वेबसाईट वर दिलेली आणि नेक्स्ट लेक्चरला आपण स्वतः करून बघूया. स्वतः एक सोपं एक्झाम्पल घेऊन, जसं आपण आता पर्सन, स्टुडंट, एम्प्लॉई यांचं घेतलेलं तसं सोपं उदाहरण घेऊन नेक्स्ट टाइमला बघूया. हे जे काही वरचे रूल्स आहेत तेच इथे खाली दिलेले आहेत. मग ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बनवायचा सिंटॅक्स कसा आहे? क्लास ए करतो ना आणि कर्ली ब्रॅकेट देतो, तसंच त्याच्यापूर्वी फक्त काय करायचं? फक्त ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लावायचा. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड इन जावा. Method in which a method which is declared as abstract and does not have implementation is known as abstract method. म्हणजे त्या मेथडकडे इम्प्लिमेंटेशन नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी नाही, ते बॉडीलेस मेथडला म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्यामध्ये केलं जात नाही, त्याला काय म्हणतात? ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. नो मेथड बॉडी अँड ऍब्स्ट्रॅक्ट. कळलं? बॉडीलेस मेथड म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. एक्झाम्पल ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास दॅट हॅज अन ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड. एक्झाम्पल ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास दॅट हॅज अ ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. इथे बघा, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास बाईक हा काय झाला? ऍब्स्ट्रॅक्ट क्लास झाला आणि त्याची एक मेथड आहे रन, म्हणजे बाईक रन होते. मग इथे बघा, इथे सेमीकोलन आलाय, रनच्या आतमध्ये काही लिहिलेलं नाही, म्हणजे ती काय झाली? बॉडीलेस मेथड झाली. हा क्लास इथेच संपतो बघा, इथे कर्ली ब्रॅकेट संपलंय. आणि दुसरा क्लास घेतला गेला तो म्हणजे काय? होंडा. होंडा एक्सटेंड्स बाईक, म्हणजे होंडा 4 हे काय झालं? एक मॉडेल झालं बाईकचं, एक्सटेंड केलं, बरोबर. बाईक हा पॅरेंट क्लास झाला आणि होंडा हा त्याचा चाइल्ड क्लास झाला. त्यानंतर इथे व्हाईट रन ही मेथड, ही आता मेथड कोणची आहे? याची स्वतःची चाइल्ड क्लासची. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन काय? रनिंग सेफली प्रिंट होणार. जेव्हा चाइल्ड क्लासची रन मेथड कॉल होणार तेव्हा रनिंग सेफली प्रिंट होणार. आता पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन, मग आपण ऑब्जेक्ट बनवलं पॅरेंट क्लासचं बाईकचं
आणि जेव्हा आपण याची रन मेथड कॉल करतो तर याच्या रन मेथड मध्ये काहीच डिफाईन करून ठेवलेलं नाही, ही बॉडीलेस मेथड आहे. पण जेव्हा त्याचा आपण आउटपुट बघतो तेव्हा प्रिंट काय होतं, चाइल्ड क्लासची मेथड प्रिंट होते. समजलं का? म्हणजे इथे आपण रन मेथड असणार, पण त्यामध्ये नक्की काय असणार ते सांगू शकत नाही, कारण बाईकची मॉडेल्स वेगवेगळी आहेत. हे आता तुमच्या लक्षात येणार नाही. नेक्स्ट टाइमला आपण याच्यापेक्षा सोपं उदाहरण घेऊन बघूया. याच्यापेक्षा सोपं उदाहरण घेऊन बघूया. ठीक आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यापेक्षा सोपं एक्झाम्पल घेऊन बघूया. हे आणखी एक इथे एक्झाम्पल आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लाससाठी. तर शेप मग काय काय असणार, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, ट्रायंगल असेल, बरोबर. मग शेपसाठी ही ड्रॉ नावाची ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. इथे सेमीकोलन आलाय, बॉडी नाहीये, इम्प्लिमेंटेशन नाहीये, ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. मग इथेच हा शेप नावाचा क्लास संपला, ऍबस्ट्रॅक्ट क्लास संपला. मग दुसरा एक रेक्टँगल क्लास आहे, ऍबस्ट्रॅक्ट क्लासला एक्सटेंड करतो आणि त्याची ड्रॉ मेथड आहे. स्वतःची ड्रॉ मेथड काय करते, ड्रॉइंग रेक्टँगल हे प्रिंट करणार. आणि दुसरा सेम तसाच सर्कल नावाचा क्लास घेतला आहे रेक्टँगल प्रमाणे, जो एक्सटेंड करतो शेपला. आणि याच्यात सुद्धा सेम नावाची म्हणजे ड्रॉ नावाची मेथड आहे, पण त्यामध्ये काय लिहिलंय, ड्रॉइंग सर्कल. रेक्टँगलच्या ड्रॉ मेथड मध्ये लिहिलंय ड्रॉइंग रेक्टँगल आणि सर्कलच्या ड्रॉ मेथड मध्ये लिहिलंय ड्रॉइंग सर्कल. मग आता टेस्ट क्लास घेतला जो आपण घेतो रेग्युलर त्या पद्धतीने, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथड आली आणि ऑब्जेक्ट बनवलं गेलं कोणाचं, पॅरेंट क्लासचं, जो ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. आणि त्याची शेप एस इज इक्वल टू न्यू सर्कल असं जर लिहिलं आणि मग त्या शेपचं ऑब्जेक्ट डॉट ड्रॉ केलं तर प्रिंट काय होणार, ड्रॉइंग सर्कल. आणि तेच जर आपण इथे शेप एस इज इक्वल टू न्यू रेक्टँगल लिहिलं आणि त्याची जर इथे शेप डॉट ड्रॉ मेथड कॉल केली तर काय प्रिंट होणार, ड्रॉइंग रेक्टँगल. कळलं? मग आणखी एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे बँकचं. हे बँकचं तुम्हाला इझिली समजू शकतं, हेच मी तुम्हाला दाखवणार होतो एक्झाम्पल, आता इथे खाली आलं. मग बँक हा काय झाला, एक ऍबस्ट्रॅक्ट क्लास झाला आणि याची गेट रेट ऑफ इंटरेस्ट ही कॉमन मेथड आहे सगळ्या बँकमध्ये, बरोबर. मग गेट रेट ऑफ इंटरेस्ट, मग प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असू शकतो ना, म्हणून ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड बनवली, बॉडीलेस मेथड. एसबीआय बँक आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 7 आहे. पीएनबी आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे. इथे तुम्ही सारस्वत वगैरे तुम्हाला माहित असणार युनियन वगैरे घेऊ शकता. आणि टेस्ट केलंय, बँकचा ऑब्जेक्ट बनवलंय, बँक बी इज इक्वल टू न्यू एसबीआय आणि मग बी डॉट गेट रेट ऑफ इंटरेस्ट प्रिंट केला तर कोणचा येणार, एसबीआयचा रेट प्रिंट होणार. आणि जर बँकचा ऑब्जेक्ट बी इज इक्वल टू न्यू पीएनबी केलं किंवा सारस्वत केलं तर मग त्या पीएनबी किंवा सारस्वतचा गेट रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो प्रिंट होणार. मग नेक्स्ट आता आपल्याकडे 1च मिनिट राहिलेला आहे, म्हणून आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. मग हे ऍबस्ट्रॅक्शन असं असताना इंटरफेस का बरे वापरावा लागतो, तर इथे ऍबस्ट्रॅक्ट इन गेट रेट ऑफ इंटरेस्ट एवढं लिहून ठेवलेलं फुकट जातं ना. गेट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे नक्की कोणाचा, कुठल्या बँकचा, एसबीआयचा, पीएनबीचा, सारस्वतचा की आणि कोणाचा ते कळत नाही. मग त्याच्यासाठी इंटरफेस वापरला जातो. तर आता आपल्या जवळचा टाइम संपलेला आहे, तुमचं नेक्स्ट लेक्चर सुरू झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आता ही मीटिंग लीव्ह करू शकता. मग नेक्स्ट लेक्चरला आपण ऍबस्ट्रॅक्शन आणि इनहेरिटन्स प्रॅक्टिकली कोड करून बघूया. ठीक आहे. जेवढे काही तुम्हाला कोड दाखवले त्याची घराकडे प्रॅक्टिस करा. मग ज्यांना हे इक्लिप्स कसं इन्स्टॉल करायचं किंवा हा STS IDE आहे तो कसा इन्स्टॉल करायचा, जावा कसा इन्स्टॉल करायचं, त्याची मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, ते तुम्हाला या क्लासरूमवरच पाठवेन. ठीक आहे. तुम्ही मीटिंग लीव्ह करू शकता.